पुंडलीक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री मारुतीराय महाराज की जय। हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजनमार्गीचे मांग मारकजे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3। हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजनमार्गीचे मांग मारकजे। हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे म्हणजे कामक्रोध। नरवरायांनी कामक्रोधाकडे बोट केलंय आणि त्याला संबोधन केलंय, हे ज्ञाननिधीचे भुजंग। हे म्हणजे कामक्रोध। एकूण 3.5 चरणाची ओवी आहे, त्यातलं फक्त एकच चरण आपल्याला बघायचे, पुढचे 2.5 चरण सोडून द्यायचे, वेळ पुरणार नाही। फक्त पहिलं चरण, हे ज्ञाननिधीचे भुजंग, एवढंच एक चरण। हे म्हणजे कामक्रोध। मग हा काम म्हणजे काय, क्रोध म्हणजे काय, हे ज्ञान म्हणजे काय, आणि कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे काय, या 4ही गोष्टीचा आपल्याला उहापोह करायचा आहे। सर्वप्रथम आपण काम आणि क्रोध या शब्दाची व्याख्या समजून घेऊया। कारण ज्ञानोबारांनी म्हटलंय की हे ज्ञाननिधीचे भुजंग। जुन्या काळी जमिनीमध्ये गुप्त ठिकाणी धन पुरून ठेवण्याची पद्धत होती, आणि त्या धनावर एक कणकीचा साप बनवून ठेवायचे, आणि तो साप त्या धनाचं रक्षण करायचा। ज्याच्या नशिबात आहे साप त्यालाच ती धनाची पेटी घेऊ द्यायचा, ज्याच्या नशिबात नाही आहे असा मनुष्य जर त्या धनाच्या पेटीला घ्यायला गेला तर साप त्याला चावायचा, तो भुजंग त्याला चावायचा, तो मनुष्य मरायचा, आणि त्याच्या हाती ते धन लागत नव्हतं। जसं एरवीच्या नेहमीच्या धनावर हा कणकीचा भुजंग जसा पहारा देतो आणि त्या धनाचं रक्षण करतो, तशाच प्रकारे हे कामक्रोध ज्ञानाच्या ठेव्यावर, ज्ञानाच्या निधीवर भुजंग म्हणून पहारा देतात, आणि हे ज्ञान आमच्या हाती लागू देत नाहीत, असा ओवीचा सरळ भावार्थ आहे। तर प्रथमतः हे काम म्हणजे काय आणि क्रोध म्हणजे काय। एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत। आपण काम शब्दाची व्याख्या पाहतोय, कामाची व्याख्या पाहू, नंतर क्रोध पाहू, नंतर ज्ञान पाहू, आणि ज्ञाननिधीचे भुजंग कसे बनतात ते पाहू, आणि थांबूयात। एकच चरण घ्यायचे आपल्याला। प्रथमतः काम म्हणजे काय। काम म्हणजे, काम म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते। काम 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 हा शब्द सर्वसाधारणपणे काम म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं स्त्री पुरुषाची लैंगिक भावना, आपण या कामाचा अर्थ असा घेतो। स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर काम या शब्दाचा अर्थ आहेच, हा तर एक अर्थ आहेच, परंतु ज्ञानोबारायला एवढा छोटासा कामाचा अर्थ अपेक्षित नाही आहे। ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये कामाची व्याख्या थोडी वेगळी सांगतात। ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम,
ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, जीभ, डोळा आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय आहे. ज्ञानोबा बोलले, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय आहे. गंध हा नाकाचा विषय. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. गंध हा नाकाचा विषय. चव हा जिभेचा विषय. चव अर्थात रस. तैसाची द्विविध रसो, जो उपजवी प्रीती आणि त्रासो, मनोनी हा अपभ्रंशू विषय संगू. चव अर्थात रस हा जिभेचा विषय. रूप हा डोळ्याचा विषय. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. ज्ञानोबा. रूप हा डोळ्याचा विषय. आता राहिली त्वचा, तर स्पर्श हा त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, जे वपूचे ने कारण संतोष खेदा. स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. एकूणी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. आपण कान या ज्ञानेंद्रियाचं उदाहरण घेऊ. वेळ मिळालाच तर उरलेली ज्ञानेंद्रिय हे बघू. पण वेळेचा विचार करून झाला सगळ्या ज्ञानेंद्रियाचा विचार करणं तर करूयात, पण तूर्त कान या ज्ञानेंद्रियाचा विचार करूयात आणि काम या शब्दाची व्याख्या पाहूयात की काम म्हणजे काय. शब्द हा कानाचा विषय. शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. ज्ञानोबा. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय आणि निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता बघा, तासभरानं माझं प्रवचन संपलं की बरीचशी माणसं, त्यातली काही माणसं महाराजाची स्तुती करणारे असतात, काही माणसं निंदा करणारे असतात, काही फुलाच्या माळा घालतात, काही खेटराच्या माळा घालतात. माणसं आहेत ती. कोणी स्तुती करतील, कोणी निंदा करतील. आता माझं प्रवचन संपलं की 10-5 माणसं माझ्याकडे येतील, मला घराडा घालतील आणि माझी स्तुती करतील. बाबा डॉक्टर मोठे साहेब, डॉक्टर भागवतराव मोठे, काय प्रवचन केलं वा तुम्ही. बाबा अशी ज्ञानेश्वरी कुणाला सांगताच येत नाही हो. फारच सखोलताय, काय छान ज्ञानेश्वरी सांगता हो तुम्ही. फारच छान प्रवचन केलं, फारच सुंदर ज्ञानेश्वरी सांगता हो, अशी माझी स्तुती करतील. स्तुती ही कानाला प्रिय आहे. स्तुतीपर शब्द कानाला आवडतो. समोरच्याने माझी स्तुती केली की मला गुदगुल्या होतील. स्तुती ऐकायला मेलेला मनुष्यही गडीवर उठेल, स्तुती ऐकेल पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. मनुष्य स्तुतीचा भुकेलेला असतो. कुणीतरी आपली वाहवा करावी, कुणीतरी आपली पाठ थोपटावी, कुणीतरी आपल्याला नावाजावं. मनुष्य स्तुतीचा भुकेलेला असतो. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. कुणीतरी माझ्याकडे आलंय आणि माझी स्तुती करायला, तुम्ही खूपच छान प्रवचन केलं. त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तात्काळ मला राग
अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते. राग हा शब्द शास्त्रामध्ये आपण एरवी एकमेकाला रागवतो तो राग नाही, रागद्वेष. रागद्वेष शास्त्रात राग या शब्दाचा अर्थ होतो प्रेम प्रीती. ज्याने माझी स्तुती केली मला तात्काळ त्या स्तुती करणाऱ्याबद्दल राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होईल. आणि त्याबद्दल मला प्रेम प्रीती निर्माण झाली की मी त्याच्यासोबत सदवर्तन करेल. स्तुती करणाऱ्याबरोबर मी तात्काळ त्याच्या गळ्यात हात टाकेल. गडीभर घ्या, रेडे महाराजांनी माझी स्तुती केली, मी तात्काळ रेडे महाराजाच्या गळ्यात हात टाकेल. आणि महाराजाला विचार, महाराज आपण कुठले? डॉक्टर साहेब मी इथला देवळ्याचाच. काय करता? काय नाही महाराज, छोटा मोठा शेती आहे. किती शेती आहे? 10-20 एकर. कापूस किती आहे? 5 एकर. मुलं बाळं काय करतात? वगैरे वगैरे. मी प्रसंगी त्यांना हॉटेलमध्ये नेईन, चहापाणी करेल आणि सांगेल की बीडला माझा आदर्श नगरला डोळ्याचा दवाखाना आहे, या आले तर मी याकडे डोळे फुकट तपासेल, ऑपरेशन फुकट करेल किंवा कमी दरात करेल. मी त्यांच्यासोबत सदवर्तन करेल आणि सदवर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आणि पुण्य आणि पाप म्हटलं की ते तुम्हाला भोगूनच पार पडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुमच्या जीवनामध्ये नकभर जरी पुण्य किंवा पाप शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि जन्म भरण्याच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकावं लागतं. ज्ञानोबा बोलतात, आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. रेडे महाराजांनी माझी स्तुती केली आहे. डॉक्टर साहेब तुम्ही प्रवचन फार छान केलं आहे. मी स्तुती, माझ्या कानानं स्तुती हा शब्द भोगला. ज्याने स्तुती केली तात्काळ मला त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम, आणि त्या प्रेमातून प्रीतीतून मी त्यांच्यासोबत सदवर्तनातून पुण्याचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे, भोगावंच लागतं. आता दुसरी बाजू बघा, काही 4 उपटसूळ असतात. मी बोललो की काही फुलाच्या माळा घालतात तर काही खेटराच्या माळा घालतात. 4 जण माझ्याकडे येतील आणि म्हणतील माझी टिंगल करण्यासाठी, माझी निंदा करण्यासाठी, अहो डॉक्टर साहेब ज्याचा धंदा त्यानेच करावा, तुम्ही कशाला नादाला लागले इकडं, हे काय तुमचं काम आहे का? तुम्ही डोळे तपासा, ऑपरेशनच करा, हां येईन जाईन टिंब कशाला नादाला लागले इकडं? हां द्या सोडून. तुमचं प्रवचन काही धड झालं नाही, तुम्हाला काही येत नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगता येत नाही, तुमचं प्रवचन काही धड झालं नाही अशी म्हणून माझी त्यांनी टिंगल केली, निंदा केली. आणि माझ्या कानाने निंदा हा शब्द भोगला. आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो आतून अहंकार ढुसणी मारतो. डॉक्टर मोठे बघ, त्यांनी तुझी निंदा केली, तुला काही येत नाही म्हटला, तुझ्या कुच्च्या केल्या त्यांनी, बघ डॉक्टर मोठे बघ. माझा अहंकार आतून ढुसणी मारतो आणि अहंकार विषय भोगायला होतो. आणि ज्याने माझी निंदा केली, मला वाईट बोलला, ज्याने माझी निंदा केली तात्काळ मला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. माझी तळपायाच्या मस्तकाला जाते. का रे बडव्या, सगळ्याला आवडलं, सगळे चांगले म्हणले आणि तुलाच कसं नाही आवडलं? मला निंदा करणाऱ्याबद्दल तात्काळ द्वेष पैदा होईल. हा द्वेष क्रोधाला जन्म देईल. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होईल आणि सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धी भ्रष्ट होते आणि मी त्या व्यक्तीसोबत गलिच्छ वर्तन करेल. मी त्याला हाणेन, मारेल, शिवीगाळ करेल, प्रसंगी एखादा ठोका टाकेल. आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हटलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे उरावे, ते भोगावंच लागतं. पण भगवान गीतेच्या दुसऱ्या अध्यायात बोलले, ध्यायतो विषान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामात क्रोधोबी जायते क्रोधात भवती सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिवंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात बोलत आहेत. कुणी माझी निंदा केली, तुमचं प्रवचन चांगलं झालं नाही, निंदा केली, निंदा माझ्या कानानं भोगली, निंदा करणाऱ्याबद्दल तात्काळ द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विवेकनाश, त्यातून बुद्धिभ्रष्ट, त्यातून त्याच्यासोबत गलिच्छ वर्तन, शिवीगाळ, हाणामारी आणि त्या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप जन्माला आलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं. ज्ञानोबाने बांधले चितं, आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ते भोगावंच लागतं. ते तुम्हाला बांधतात 84 लक्ष योनीमध्ये.
नगभर जरी पुण्य किंवा पाप शिल्लक राहिलं मरताना तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि 184 मध्ये अडकावं लागतं. आता एवढ्या बोलण्यातून मी या काम शब्दाची व्याख्या सांगितली. काम, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाला काम असे म्हणतात. तुम्ही माझी स्तुती केली, मी स्तुती भोगली म्हणजे काम भोगला. तुम्ही माझी निंदा केली, मी निंदा भोगली म्हणजे मी काम भोगला. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाच्या इच्छेला काम म्हणतात. आणि त्या कामातून रागद्वेष आणि रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम. कामाची सहसा व्याख्या आपण अशी घेतो की स्त्री पुरुषांची लैंगिक भावना म्हणजे काम. तो तर एक अर्थ आहेच, पण ज्ञानेश्वरीतला काम या शब्दाचा खरा अर्थ आहे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. आता क्रोध बघा, कारण या व्याख्या पाहणं आवश्यक आहे. पुढे आपल्याला काम क्रोध हे ज्ञाननिधीवर भुजंग कसे बनतात हे पाहायचं आहे, म्हणून या व्याख्या समजणं अतिशय आवश्यक आहे. आपण काम पाहिलं, आता क्रोध पहा. क्रोधाचा जन्म सातत्याने कामातूनच होतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. आता बघा, थोडंसं मागे या. तुम्ही माझी निंदा केली, तुम्ही मला वाईट बोलले, तुमचं प्रवचन चांगलं झालं नाही असं म्हटले. ज्याने निंदा केली मला अहंकारातून डुसणी मारतो. डॉक्टर म्हणे बघ त्याने तुझी निंदा केली, तुला आलं नाही म्हणला, बघ तुला एवढा वाईट बोलला, तुझी निंदा केली. ज्याने माझी निंदा केली या अहंकारानं आतून डुसणी मारल्यामुळे हा विषय भोगायला लावला. आणि ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल मला तात्काळ द्वेष. माझा माथा ठणकतो, तळपायच्या मस्काला जाते. माझी निंदा केली, कुच्चा केल्या, मी ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. निंदा हा विषय भोगला माझ्या कानानं, म्हणजे काम भोगला. आणि या निंदेतून अर्थात कामातून क्रोधाचा जन्म झाला. ज्यांनी माझी निंदा केली हा निंदा शब्द मी भोगला. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध. मी निंदा भोगली म्हणजे कामच भोगला. द्वेषातून क्रोध म्हणजे कामातूनच क्रोध जन्माला आला. याचा अर्थ क्रोध हा सातत्याने कामातूनच जन्म घेतो, क्रोधाला स्वतंत्र जन्मच नसतो. भगवान बोलले ध्यायतो विषान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामा कामात क्रोधोभी जायते. काय बोलतात भगवान? कामात क्रोधोभी जायते. कामातूनच क्रोधाचा जन्म आहे, क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. येईल पुढे येईल ते. काम हा क्रोधाला जन्म देतो, क्रोधाला स्वतंत्र जन्मच नसतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की कामाची नाही ते क्रोधाची कायचं आणि ते कायचे भांडण रे. तुम्ही जर ज्ञानेंद्रियाचा विषय अर्थात कामाचा भोगला नाही तर क्रोध जन्माला येईलच कुठून म्हणले. कारण क्रोधाचा जन्म हा कामातून आहे, कामातून क्रोधाचा जन्म आणि मग क्रोधामुळे भांडण आहे. कामाची नाही ते तर क्रोधाची कायचा आणि ते कायचे भांडण रे. ज्ञानोबराय बोलले काम वैरी झाला ठाणोरी ते तर सरली वारी क्रोधाची. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे कामो नाशले नि नाशे क्रोधो तैसा. तुम्हाला एखाद्या झाडाचे मूळ तोडायचे, तुम्ही झाडावर चढले, तुम्हाला कोणी सांगितले झाडाच्या फांद्या तोडायच्या. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे कामो नाशले नि नाशे क्रोधो तैसा. ज्ञानोबराय एखाद्या झाडाच्या फांद्या तोडायला सांगितल्यात, झाडावर चढून एक फांदी किती वेळ तोडत बसावी? अहो दिवस जाईल अख्खा. ज्ञानोबराय म्हणतात मुळावरच घाव घाल ना. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे कामू नासलेनी नाशे क्रोधो तैसा. ज्ञानोबराय झाडाच्या फांद्या तोडायच्या तर एक फांदी तोडत बसू नये, मुळावर घाव घाला, फांद्या आपोआप तुटतात. तसं कामावर घाव घाला, क्रोध आपोआप तुटतो. कामाची नाही ते तर क्रोधाची काय सांगते ते कायचे भांडण रे. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे कामो नासलेनी नाशे क्रोधो तैसा. काम नाशला की क्रोध आपोआप नाशतो. अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही. जसा कानाचा विषय मी सांगितला निंदास्तुती, ही निंदास्तुती जर भोगली नाही अर्थात काम भोगला नाही तर क्रोधाचा जन्मच नाही. कामो जे तर उपजला ते तर क्रोधो आधीच ठेला आणि क्रोधो असे ठेला संमोह जाणे. ज्ञानोबराय कामो जे तर उपजला ते तर क्रोधो आधीच ठेला. जिथं काम आहे तिथं क्रोध टपकलाच.
आणि म्हणून क्रोधाचा जन्म हा सातत्याने कामातूनच होतो, अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातूनच होतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही, कामातूनच क्रोध जन्माला येतो. आपण काम आणि क्रोध या दोन शब्दाच्या व्याख्या पाहिल्या. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा, आणि क्रोध म्हणजे कामातून अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून निर्माण होतो तो क्रोध. कामातून क्रोध. तुम्ही बघा, मंबाजी बुवानं तुकोबारायला काठीनं मारलं. संध्याकाळी तुकोबाराय तेलाची वाटी घेतली आणि मंबाजीकडे गेले आणि म्हणले, मंबाजी बुवा इकडे या. मंबाजी म्हणला, काय तुकोबा, मार खाऊन पोट नाही भरलं का अजून खायचा काय मार? हो म्हणले, महाराज खायचा आहे मार, इकडे या म्हणले. मंबाजी जवळ आला. म्हणले, काय तुकोबा एवढा मार खाल्लाय, कशाला आले, पुन्हा मार खायचा का? म्हणले, नाही हो महाराज, तुम्ही मला मारले, मला मारल्यामुळं तुमचे हात दुखले असतील, मी ते चोळून देतो, तुम्हाला मारू दे बरं कोणी एखाद्या चापट. हे माझं प्रवचन संपलं की मी तुमच्या एक मुस्कडात मारतो. हां, मग तुम्ही मला घरी न्या, डॉक्टर मोठे साहेब चला आमच्या घरी, मी तेलाची वाटी आणतो, तुमचा हात चोळून देतो, तुम्हाला वाटं लावतो, कब्बर चहा पाजतो. माझा मार खाऊन माझे हात तुम्ही चोळताल का तेलाने? हां, तिथंच माझ्या 2 मुस्कडात मारताल. असाल डॉक्टर असेल तुझ्या घरचा, लई मोठा तुझ्या घरचा, निघमनशील इथून. तुकोबारायनं तसं केलं का? मार खाऊन मंबाजीच्या घरी गेले, तेलाची वाटी घेऊन. म्हणले, मंबाजी तुमचे हात दुखले असतील, मी चोळून देतो. का? अहंकार मेलाय. विषय भोगायला लावण्यासाठी अहंकार जिवंत असावा लागतो. मंबाजीने ठोका टाकला आणि तुकोबारायचा अहंकार जिवंत असता तर तुकोबारायने 2 ठोके टाकले असते. अहंकारण्यातून डुसणी मारली असते. म्हटले असते, बघ तुकोबा तुला मारलंय. मंबाजी झोडपला असता. तुकोबाराय भरशब्द बोलले नाही, गप्प बसले. उलट तेलाची वाटी घेऊन गेले आणि त्याचे हात चोळून दिले. का? तुकोबारायला क्रोध आला नाही. का? अहंकार मेलाय. विषय भोगायला लावण्यासाठी आत अहंकार जिवंत असावा लागतो. तुकोबारायचा अहंकार मेलाय, म्हणून विषय भोग नाहीये. ज्ञानोबारायची झोळी फाडली विसोबा खेचरानं, वाळीत टाकले या 4 भावंडांना, आणि झोळीत जे काही अन्न आणलंय मागून ती झोळी फाडून ते अन्न मातीत सांडवलं. ज्ञानोबाराय भरशब्द बोलले नाही. उलट त्या विसोबाला एवढा मोठा संत बनवला की तो पुढे नामदेव महाराजचा गुरु झाला. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. वाळीत टाकले, झोळी फाडली, धान्य सांडले, भरशब्द नाही. ज्ञानोबाराय गप्प आहेत. विसोबा जुलूम करतोय, ज्ञानोबाराय गप्प आहेत. का? अहंकार मेलाय. पठाण वेशीत बसलाय, नाथांना गंगा स्नान करावं आणि यावं. पठाणानं तोपर्यंत पान खाऊन थुंका तोंडात जमा करावा, आणि नाथ वेशीत आली की पचकन पानाचा थुंका नाथाच्या अंगावर थुंकावा. नाथानं भरशब्द बोलू नये, गुपचूप माघारी जावं, पुन्हा गंगा स्नान करावं, पुन्हा वेशीत यावं. पठाण तोपर्यंत थुंका जमा करून बसलेलाच होता. नाथ परत आले गंगा स्नान करून, याने पुन्हा थुंकावं, नाथानं पुन्हा परत जावं. असं 108 वेळा घडलं. 108. नाथ कंटाळे नाही. पठाण थुंकत होता, नाथ गंगा स्नान करून येत होते. पठाण थुंकत होता, नाथ गंगा स्नान करून येत होते. भरत शब्द बोलले नाही नाथ कंटाळे नाही. पठाण कंटाळा, पठाणाच्या तोंडातला थुका संपला. थुकू त्याच्या तोंडातला थुका संपला. नाथ कंटाळे नाही. पठाण कंटाळा, नाथ कंटाळे नाही. आणि नाही ते वाचाळ नाथाला बोलत होता थुंकून. नाथ भरत शब्दही बोलले नाही. का? अहंकार मेलाय. नाथांना क्रोध आला नाही, अहंकार मेलाय. नाथ ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नव्हते. हे तिन्ही संत जे बोललो मी आता, हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नव्हते. यांना मारलंय, वाईट बोलतायत, त्यांची निंदा करतायत. आणि तुम्ही विषय जर भोगत असाल तर ज्याने तुमची निंदा केली आणि मारली, तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, मारामारी, हे तिन्ही महासंत जर विषय भोगत असते तर ज्यांनी मारले आणि निंदा केली, जो थुंकलाय त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध,
क्रोधातून गलिच्छ वर्तन आणि मारामारी या तिघांनी त्या लोकांना माघारी मारलं असतं. पण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आणि नाथ महाराज भ्रशब्दही बोलत नाहीत. मारायचं तर सोडा, भ्रशब्द बोलत नाहीत. का? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नव्हते. का? अहंकार मेलाय. अहंकार जिवंत असावा लागतो विषय भोगण्यासाठी. तो आतून डुसणी मारतो. अरे बघ, तुला मारले, तुझ्या कुच्च्या केल्या, तुझी निंदा केली. हा अहंकार तुम्हाला जागा करतो आणि विषय भोगायला लावतो. आणि मग तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता, अर्थात काम भोगता. आणि त्या निंदेतून मारामारीतून तुम्ही जर विषय भोगलास तर मग द्वेष, द्वेषातून क्रोध. मला एवढ्या बोलण्यातून सांगायचं की ज्ञानोबा तुकोबा राहिला, नाथ महाराजाला क्रोध आला नाही. का? त्यांचा काम मेला होता. ते ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नव्हते म्हणून विषयच नाही, अर्थात काम नाही म्हणून क्रोध नाही. काम भोगला तरच क्रोध आहे. क्रोधाचा जन्म कामातूनच आहे. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही आहे. कामाची नाही ते तर क्रोधची कैसा आणि ते कैचे भांडण रे. एखादा वेडा माणूस आहे, रस्त्याने चाललाय तुम्ही, रस्त्याच्या एका बाजून तुम्ही चाललाय आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वेडा चाललाय. हे वेडाचे. तुम्ही जर तुमच्या बाजूने गुपचूप चालत गेले आणि त्या येड्याला खवळलं नाही तर ते येडे गपचूप जातं, ते काही करत नाही. पण त्या येड्याला जर खवळलं, बघा येड्याला खवळून एखादी बार कशी मजा येते. तुम्ही येड्याला खवळून बघा. गोटान तुम्ही संगच, गोटान तुम्ही संगच, तुम्ही येड्याला खवळून बघा. आम्ही लिंबारोई ते नवगणराजुरी मधल्या मार्गे 5 किलोमीटर अंतर आहे. 5वी ते 10वी हे 6 वर्ष, 5-6 वर्ष जे असेल ते दररोज 5 किलोमीटर चालत जायचं राजुरीला, नवगणराजुरीला आणि परत यायचं. जाताना आम्हाला नगर रोड लागायचा. राजुरीच्या जवळ गेल्यावर तिथे एक येडा माणूस गाई चारायचा. 10-5 गाई असायच्या. त्याचा नित्य उद्योगच होता गाई चारायचा. आणि आमचे 5-50 मुलं होते दररोज जाणं येणं करणं, 50-60 मुलं. आमच्या 50-60 मुलाच्या घोळक्यात 2-3 मुलं खोडील होते. खोडील होते आणि हमेशा शेंड्याला असायचे. चालताना शेंड्याला असायचे घोळक्याच्या. नगर रोड लागला की तो गाई चारणारा माणूस येडा मला आढळायचा. आता त्याची काही चीड होती. त्या येड्यापाशी गेलं की ह्या पोरांनी त्याला खणवायचं, त्या येड्याला करायचं, येडं टाव करायचं, ते खुणायचं, ते असं बघायचं आमच्याकडं. तेवढ्यावर ते थांबायचं. पण त्याची चीड होती पांगीचं गठुडं. त्याची चीड होती पांगीचं गठुडं म्हणायचं. आणि त्याला म्हणायचं पांगीचं गठुडं. हा शब्द कानावर पडला त्याने गोटा घ्यायचा आणि आमच्या 50 मुलाच्या घोळक्यात गोटा टाकायचा. तो कुणाला लागायचा आणि कुठं लागायचा पत्ता नाही. देव जाणे. पोरगं जाईबंदीच. पाठ काय, डोकं काय, कंबर काय, कुठंही टप्पू बसायचा. पांगीचं गोठडं बनायचं आणि पळून जायचं. त्या बदमाश पोरांनी पळून जायचं. मागच्या 50 पोराला दगड लागायचं. मला सांगा, येडा माणूस ज्याला काही कळत नाही, ज्याला काही कळत नाही, त्या येड्याला सुद्धा निंदा सहन होत नाही. चांगल्या माणसाला तर सोडा, चांगल्या माणसाला तर सोडा, येड्या माणसाला निंदा सहन होत नाही. पांगीचं गठुडं ही त्याची चीड होती. आणि त्याला पांगीचं गठुडं म्हणून चिडवलं ही त्याच्यासाठी निंदा होती. आणि तो हो त्याचा कान हा निंदापर शब्द भोगायचा. आणि ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष. त्या घोळक्यात कोण बोललं त्याला काय माहीत, सगळाच घोळका बोलला असं गृहीत धरायचं. त्या घोळक्याबद्दल मुलाबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, सारासार विवेकनाश, बुद्धिनाश आणि गलिच्छ वर्तन. गोटा हातात घ्यायचा आणि आमच्या अंगावर फेकायचा, कुणालाही लागायचा. त्या येड्याने काम भोगला. ज्ञानेंद्रियाचा निंदा हा विषय भोगला, कानाचा निंदा हा विषय भोगला, अर्थात काम भोगला म्हणून त्याला क्रोध आला आणि गलिच्छ वर्तन. आणि त्यातून आम्हाला दगडाचा टप्पू मारला. कामातूनच क्रोध जन्माला येतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नसतो. तुम्ही जर त्या येड्याला कळून नाही घेतलं तर ते त्याच्या वाटाने गपचिप जाते. ते काही करत नाही. एरवी दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलतो, एखादा मनुष्य गप्प बसलाय आणि त्याला आपण चिडवलं काहीतरी, हे नकट्या, हे फेकड्या, काहीतरी म्हटलं त्याला, त्याची चीड काढली. असेल तो फेकडा, असेल तो नकटा, त्याला चिडवलं, ते चवतळून अंगावर येतं.
त्याची निंदा केली तुम्ही, त्याला खिजवलंय लंगड्या फेगड्या म्हणून, त्याची चीड येते, त्याला लंगड्या म्हटले, फेगड्या म्हटले, लंगडं, ती त्याची निंदा झाली. त्याचे कान निंदा हा शब्द भोगतात. ज्ञानेंद्रिय कसे शब्द भोगतात? निंदा हा शब्द भोगतात. त्यांनी निंदा हा शब्द भोगला आणि तुमच्या अंगावर धावून आला. निंदा हा शब्द भोगला म्हणजे काम भोगला आणि त्याला क्रोध आला. कामातूनच क्रोध जन्माला आला. क्रोधाला स्वतंत्र जन्म नसतो. म्हणून आपण बोलतो, कशाला कुत्र्याच्या शेपटावर पाय दिला, कशाला खवळून घेतलं, कुत्र्याच्या शेपटावर पाय दिलाच कुत्रं वाम करतं, आणि आता ते गप्प बसलं असतं. एखाद्याला खवळून घेतलं तरच त्याला क्रोध येतो, कारण तो काम भोगतो, ज्ञानेंद्रियाचा विषय भोगतो. आणि म्हणून कामातूनच क्रोधाचा जन्म आहे. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही आहे. एखादी सासू आहे, एखादी सून आहे. मी या गावचं बोलत नाही, दुसऱ्या गावचं बोलतं. इथल्या सगळ्या सासवा चांगल्या आहेत, अतिशय चांगल्या आहेत. या गावचं बोलतच नाही मी. काय पोट भरतं माहीत नाही, पण सासूला सवय असते. खालीवर अप्पर टप्पर त्या सुनाचा पिना पाडते. पिना काय पोट भरतं बिचारायचं माहीत नाही. मी या गावचं बोलत नाही बरं का, मी दुसऱ्या गावचं बोलत आहे. काय पोट भरतं देव जाणे तिला माहीत. हजारात एखादी सासू असते की लेकीला सुनेला लेक समजणारी. सुनेच्या मुखामध्ये रामनाम आहे. काहीतरी काम करते आणि रामनामाचा जाप चाललाय. आणि सासू नाही ते त्या सुनाला बोलते, नाही ते बोलून तिची निंदा करते, वाईट बोलून. मग सुनेच्या मुखात रामनाम आहे. तुकोबाराय बोलले, राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. ज्या वेळेस तुमच्या मुखामध्ये रामनाम असतंय त्यावेळेस तुमचा अहंकार मरतो. आणि ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेण्याचं थांबता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये अहंकार पुन्हा येऊन वास करतो. ज्ञानोबाराय बोलले, उचलेली या प्राणा सरिसी इंद्रियही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारो ये. मनषष्टाया इंद्रिया ते धनंजया, देह राजूने देहापासून गेली. ज्ञानोबाराय, मनुष्य मरायला लागला आणि त्याचा जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघलाय. तर पुढच्या प्रवासाला जात असताना हा जीवात्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन घेऊन जातो. ज्ञानोबाराय बोलतायत, मनषष्टाया इंद्रिया ते धनंजया, देह राजूने देहापासून गेली. जसं जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघलं, जीवात्मा म्हणलं की त्याच्यासोबत ही 6 इंद्रिय आलीच, तसं मन म्हणलं की मनामध्ये अहंकार आलाच. उचलली या प्राणा सरिसी इंद्रियही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारो ये. तुम्ही जेव्हा रामनाम घेता तेव्हा मनात आणि बुद्धीमध्ये अहंकार वास करतोच. आणि जेव्हा रामनाम घेता तेव्हा मनातला आणि बुद्धीतला अहंकार मरतोच. सून रामनाम घेते आणि काहीतरी काम करते, आणि सासू नाही ते घाण बोलते त्या सुनेला. सून रामनाम घेते म्हणून तिचा अहंकार मेलाय. सासू घाण बोलते तरी सासूने घाण बोललेली निंदा तिचे कान भोगणार नाहीत. ती रिलॅक्स अवस्थेत राहील, हसतमुख सासूकडे जाईल आणि सासूला समजवेल, काय झालं सासूबाई, काय झालं आत्याबाई, कामून रागावलात, गेले असतील बीडला, आल्यावर आम्ही दोघं करू काय राहिलं असेल ते, नका रागावू, नको जीवाला थोडंसं शांत राहा. सून सासूला समजदारीच्या गोष्टी करेल. जरी सासू सुनेला शिव्या देऊन तिची निंदा करत असली तरीही सून निंदा हा विषय भोगणार नाही. का? अहंकार मेलाय. का? मुखात रामनाम आहे. पण तीच सून जरा छकडी आहे, छकडी नवीन टाईपची, नट्टाकट्टा भांग पाडणारे, देवाचं नाव मुखात नाही आहे. छकडी सुने नवी आहे, तोंडात देवाचं अजिबात नाव नाही, आणि सासू सुनेला शिव्या द्यायली. बघा देऊन अशा सुनाला शिव्या. सासू निंदा करायली, सुनेला बोलायली, पोळ्या करता करता बेलनच घेऊन धावेल, अंगावरच धावून जाईल. का? आतून अहंकार डुसणी मारतो. अगं बघ, सासू तुझी निंदा करायली, तुला बरं वाईट बोलायला लागली, बघ, अहंकार डुसणी मारतो तिला. मुखात रामनाम नाहीये, अहंकार पुन्हा मनात आलाच. उचलली या प्राणा सरिसी इंद्रिय निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासून अहंकार ये. रामनाम थांबलं की मनात अहंकार आलाच. सासू निंदा करते, वाईट बोलते, अहंकारातून डुसणी मारतो. बघ, सासू वाईट बोलायली, चपात्या सोडते आणि सासूकडे धावत जाते, का बोलायलात, काय चुकलंय माझं, अंगावर जाईल. पहिली सून समजदारीच्या गोष्टी करते, अहंकार मेलाय, मुखात रामनाम आहे. सासूबाई नका रागू,
करू आम्ही, नका जिबाल तोडू. पहिली रामनामावाली, जिच्या तोंडात रामनाम नाही ती बेलनं घेऊन धावेल. काय चुकलंय, काय कमी केलंय, माझ्या बापाने एवढं दिलंय तेवढं दिलंय, फुकट आले का. सासूचा पान उतारा करेल. का? अहंकारानं डुसणी मारली, निंदा हा शब्द कानाला भोगायला लावला, त्यातून साधूबद्दल सासूबद्दल द्वेष, देशातून क्रोध आणि क्रोधातून सासू सुनाचं भांडण. तात्पर्य या सगळ्या गोष्टीतून, या बोलण्यातून मला एवढं सांगायचे की क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही आहे. क्रोध हा सातत्याने कामातूनच जन्म घेतो. ज्ञानेंद्रियच्या विषयभोगातून, ज्ञानेंद्रियच्या विषयभोगालाच काम म्हणतात आणि या कामातूनच क्रोध जन्माला येतो. आणि हे काम क्रोध जाऊन ज्ञाननिधीवर बसतात आणि भुजंग म्हणून पहारा देतात. आता हे ज्ञान म्हणजे काय? आपण काम आणि क्रोधाची व्याख्या पाहिली. हेच काम क्रोध ज्ञाननिधीवर जाऊन भुजंग म्हणून बसतात आणि इथं पहारा देऊन आमचंच आत्मज्ञान आम्हाला प्राप्त होऊ देत नाहीत. हे ज्ञाननिधीचे भुजंग. हे काम क्रोध ज्ञाननिधीवर भुजंग म्हणून पहारा देतात. म्हणजे नेमकं काय करतात आणि आमचं आत्मज्ञान आम्हाला आमच्या हाती का लागू देत नाहीत आणि मोक्षापासून वंचित का ठेवतात, हा विषय आपला. आता तत्परी ज्ञान म्हणजे काय आपण पाहूयात की ज्ञान कशाला म्हणावं. हे ज्ञाननिधीचे भुजंग, कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. हे ज्ञान म्हणजे काय? ज्ञान या शब्दाचा सरळ अर्थ होतो आत्मज्ञान. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानवर आहे. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्या गोष्टीने परमात्मा दिसतो किंवा ज्या ज्ञानाने परमात्मा दिसतो त्या ज्ञानाला आत्मज्ञान म्हणतात. देव पाहायचा आहे, देव भेटावासा वाटतो, तर तुम्हाला आत्मज्ञान व्हावं लागतं. आणि हे आत्मज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. तर मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. मी देह आणि देह संबंधीनं माझं, मी देह आणि देह संबंधीनं माझं म्हणजे अज्ञान. आणि मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. मग मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा तर विश्वव्यापी आहे, याचा अर्थ आत्म्याच्या रूपानं मीच विश्व व्यापलंय. जगातील दगड धोंडे माती, जगातील प्रत्येक वस्तू मी बनलोय. मी देह नसून मी आत्मा आहे, आत्मा विश्वव्यापी आहे. आत्मा विश्वव्यापी आहे आणि मी आत्मा आहे, तर आत्म्याच्या रूपानं मीच विश्व व्यापले. जगातील प्रत्येक चराचर वस्तू मीच बनलोय. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू ही भगवंत आहे, पांडुरंग आहे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा भगवंत आहे, परमात्मा आहे. आणि तो परमात्मा मी आहे, तो आत्मा मी आहे. आणि आत्म्याच्या रूपाने हे विश्व मी व्यापले. म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू मी आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान होणं. माझी मारुती कार बाजूला उभी आहे. तुमच्यापैकी कुणी जर उठलं आणि माझी गाडी उचलून नेली आणि आयुष्यभर वापरली तर मी भ्रशब्दही बोलू नये. ती गाडी मीच वापरली, तुम्ही नेली उचलून आणि तुम्ही वापरली, माझी आहे, तुम्ही नेली आणि वापरली, तर मी समजावं ती मीच वापरली, याला म्हणतात आत्मज्ञान होणं. आणि हे फार अवघड आहे. इथपर्यंत जाणं अवघड आहे आणि म्हणून देव भेटत नाही. गाडीला हात लावला तर आम्ही ठोका टाकतो, तर गाडी उचलून नेलो आम्ही गप्प बसू का? अहो, जगातील प्रत्येक वस्तू जर मी बनलोय, हे अद्वैत आहे. मी डॉक्टर मोठे आणि तुम्ही श्रोते हा भावच नसतो. मी डॉक्टर मोठे आणि तुम्ही डॉक्टर मोठे, मी पांडुरंग आणि तुम्ही पांडुरंग. मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू मी बनलोय. किंबहुना चराचर आपणची झाला, किंबहुना चराचर आपणची झाला. जगातली प्रत्येक चराचर प्रत्येक वस्तू मी झालोय.
मग माझी गाडी मी वापरली काय, तुम्ही वापरली काय? पर्यायाने मीच वापरली. बघा तुम्ही, वेशीत बसलेला पठाण नाथांच्या अंगावर 108 वेळा थुंकला. आपल्या नजरेत पठाण नाथाच्या अंगावर थुंकत होता, नाथाच्या नजरेत पठाण थुंकत नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. आणि म्हणून नाथाला क्रोध येत नव्हता. मी बोलतोय सहज माझा थुंका माझ्या हातावर पडला, मला क्रोध येईल का? पण तुम्ही येऊन थुंकले तर मला साहजिक क्रोध येईल. आपला थुका आपल्या हातात पडला, आपल्याला क्रोध येत नाही, पण दुसरं कोणी थुकलं क्रोध येतं. आपल्या नजरेत पठाण नाथाच्या अंगावर थुंकत होता, पण नाथाच्या नजरेत नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. का? नाथ संत होते. संत हा विश्वव्यापी असतो, संत हा आत्मा असतो आणि आत्मा विश्वव्यापी असतो. म्हणजे नाथ हे विश्वव्यापी होते. जगातील प्रत्येक वस्तू नाथ बनले होते. नाथ पांडुरंग झाले. पांडुरंग विश्वव्यापी आहे. बोललोच मी की धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. हे तुम्ही माझ्या पुढे बसलेत म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही पांडुरंगच आहात. फक्त अहंकारात बद्ध आहे म्हणून खरे पांडुरंग नाहीत, खोटे पांडुरंग आहेत. अहंकार टाका तुम्ही पांडुरंगच आहेत. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुम्ही पांडुरंगच आहात. जगातली प्रत्येक वस्तू हा देव आहे. चराचर जगत परमात्मा स्वरूप पाहणं म्हणजे आत्मज्ञान. नाथ संत होते, नाथ आत्मा होते. आत्मा विश्वव्यापी असतो आणि मग आत्म्याच्या रूपानं नाथानंच विश्व व्यापलंय. म्हणून नाथही देव आणि पठाणही देव, नाथही पांडुरंग आणि पठाणही पांडुरंग ही नाथाची नजर होती. नाथही नाथच आणि पठाणही नाथच. नाथाच्या नजरेत ते वेगळे नव्हतेच, कारण नाथ जगातील प्रत्येक वस्तू बनले होते. दगड धोंडा झाडं झुडपं किडा मुंगी प्रत्येक वस्तू नाथ बनले होते. आणि म्हणून नाथ पठाणही बनले होते. आणि म्हणून पठाण नाथाच्या अंगावर थुंकला तर एक प्रकारे नाथ समजत होते मीच माझ्या अंगावर थुंकतोय, कारण पठाण माझ्या नजरेत वेगळा नाही. पठाणही नाथाचे, नाथही नाथाचे आहेत, कारण नाथाने विश्व आपलं होतं. आणि म्हणून पठाण 108 वेळा थुंकून नाथाला क्रोध आला नाही. आणि नाथाच्या नजरेत पठाण नाथाच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. कारण नाथ चराचर बनल्यामुळे नाथही नाथच आणि पठाणही नाथच. आणि म्हणून नाथाला क्रोध आला नाही. आणि अशा बोधावर आरूढ होणं याला म्हणायचं आत्मज्ञान. मी देह नसून मी आत्मा आहे आणि आत्म्याच्या रूपानं मीच विश्व आपले, जगातली प्रत्येक वस्तू मी बनलोय, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान होणं. आणि या आत्मज्ञान झाल्याशिवाय माणसाला मोक्ष नाही आहे. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोने. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोने. नामदेव महाराज. जोपर्यंत हे आत्मज्ञान आम्हाला होत नाही तोपर्यंत आम्हाला मोक्षाची प्राप्ती नाही आहे. आणि या आत्मज्ञानावर तर हे कामक्रोध भुजंग म्हणून पहारा देतात. मुद्दा लक्षात घ्या. जोपर्यंत आत्मज्ञान आम्हाला होत नाही तोपर्यंत आम्ही संत बनत नाहीत किंवा मुक्त होत नाहीत किंवा देवाची भेट होत नाही. आत्मज्ञान झाल्याशिवाय आम्हाला मोक्ष नाही आहे. आणि आत्मज्ञानाची राखण करायला भुजंग म्हणून हे कामक्रोध पहारेकरी बसलेत. आणि म्हणून आमचंच आत्मज्ञान आम्हाला मिळत नाही. हे आत्मज्ञान जन्मताच आमच्या हृदयात बद्ध आहे. तशा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामो. हृदयात राम उभा आहे जन्मताच. आणि राम म्हणजेच आत्मज्ञान. मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. देव बोलले हो की मी तुमच्या जन्मताच हृदयात उभा आहे. याचा अर्थ जन्मताच आत्मज्ञान आमच्या हृदयात उभा आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी आहे तोच. खरा भक्त कोण आणि ज्ञानी कोण? ही जो जगत परमात्मा स्वरूप पाहतो हे समस्त ही श्री वासुदेव. जगात एक वासुदेव श्रीकृष्णच नटलाय असं समजून मागवतो. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पाहतो तो खरा भक्त असतो आणि तो खरा ज्ञानी असतो. तुम्ही जन्मताच आत्मज्ञानी आहात. जन्मताच आत्मज्ञान आमच्या हृदयात बंद आहे. जन्मताच आम्ही मुक्त आहोत. आणि म्हणून तुकोबारा बोलले की मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. बाबा तू मुक्तच आहेस, मुक्तच आहेस, पण तू बद्ध का झालास? घेऊन या छंद माझे माझे माझे. माझं पोरग, माझी बायको,
माझा संसार, माझी धन दौलत, घेऊन या छंद माझे माझे माझे. तुकोबराय बोलले, तू माझं म्हणायचं सोड, तू मुक्तच आहे. न म्हणा माझे ऐसे, न म्हणा माझे ऐसे, तुम्ही मुक्तच आहेत, फक्त मी आणि माझं म्हणायचं सोडा. तुम्हाला जन्मताच आत्मज्ञान प्राप्त आहे. मग जन्मताच प्राप्त आहे, हे आत्मज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही आहे. आणि हे आत्मज्ञान तर जन्मताच प्राप्त आहे. मग हे जन्मताच प्राप्त असून आमचं असून आम्हाला का मिळत नाही आणि मी मुक्त का होत नाहीत, तर या आत्मज्ञानावर काम क्रोध भुजंग म्हणून पहारा देत आहेत आणि हे आत्मज्ञान आमच्या हाती लागू देत नाहीत. जसं मी बोललो सुरुवातीला, जुन्या काळी लोक कणकीचा साप करून धनावर ठेवायचे, धन पुरायचे आणि त्यावर साप ठेवायचे. तो साप ज्याच्या नशिबात धन आहे त्यालाच ते हाती लागू द्यायचा, इतर कोणी गेले त्याला तो चावायचा आणि तो मनुष्य मरायचा. तो साप, तो भुजंग त्या धनाचं रक्षण करतो. तसे काम क्रोध हे भुजंग आहेत, रूपक केले ज्ञानोबरायाने, हे भुजंग आहेत आणि हेही धनावर बसतात. कोणते? आत्मज्ञानाच्या. आणि ते आत्मज्ञानाचं धन आमच्या हाती लागू देत नाहीत. हे पहारेकरी बनले. जोपर्यंत तुम्ही यांना बाजूला हटवत नाही तोपर्यंत ते ज्ञान, आत्मज्ञान, ज्ञानाची पेटी आमच्या हाती लागत नाही. आमचं आहे, पण आमचं असून आम्हाला मिळत नाही, आम्ही मुक्त होत नाहीत. जन्मातच हृदयात ज्ञान बंद आहे. आमचं असून आम्हाला मिळत नाही का? तर कामक्रोध यावर पहारा देत आहेत आणि आम्हाला चावायला धावतायत. हे आमचं ज्ञान आमच्या हाती लागू देत नाहीत. ज्ञानोबराय बोलले, आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. ज्ञान तरी मुळचे शुद्ध परी इहे असे प्रवृद्ध, म्हणून अगाध होऊन ठेले. ज्ञानोबराय काय बोलतात बघा, ज्ञान तरी शुद्ध परी इहे असे प्रवृद्ध, म्हणून अगाध होऊन ठेले. ज्ञान हे शुद्ध आहे, जन्मताच तुमच्या हृदयात बंद आहे, पण ते मिळायला कठीण झाले का? तर यावर भुजंग बसलेत कामक्रोध नावाचे, आणि हे भुजंग याची राखण करतायत आत्मज्ञानाची आणि तुमच्या हाती लागू देत नाहीत. अन्यथा हृदयात बंदच आहे. ज्ञान हे मुळचे शुद्ध पण इही असे प्रवृद्ध, जन्मताच प्राप्त आहे पण यांनी झाकलंय, हे पहारा देत आहेत आणि तुमच्या हाती लागू देत नाहीत. आणि हे ज्ञान झाल्याशिवाय तर तुम्हाला मोक्ष नाही आहे. ज्ञानोबराय बोलले, बघा तुम्ही शेतकरी आहेत. इही विना एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी गुंतले बीज निपजे. आत्मज्ञान आणि कामक्रोध यांची संगती कशी बघा, कसे एकमेकाला कायमचे चिटकून असतात. ज्ञानोबराय बोलतायत, इही विना एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी गुंतले बीज निपजे. तुम्ही शेतकरी आहात, ज्वारीला ज्यावेळेस ज्वारीचा दाना लागतो तो असा आंब्यासारखा लटकलेला असतो का गोंडात फिट असतो? कशात फिट असतो? गोंडात. ज्ञानोबराय बोलतात, इही विना एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी गुंतले बीज निपजे. कशात बीज निपजतं ज्वारीचं? गोंडात. गोंडात. ज्वारी अशी लटकलेली नसते, ती गोंडात फिट असते. ज्वारीचा दाना म्हणलं की तो गोंडात फिट्ट आलाच. तसं आत्मज्ञान म्हणलं की ते कामक्रोधात फिट्ट आलंच. कामक्रोधाशिवाय एकटं आत्मज्ञान कधी सापडतच नाही. आत्मज्ञान म्हणलं की त्याच्यावर पहारा द्यायला हे कामक्रोध भुजंग आलेच. इही विना एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी गुंतले बीज निपजे. ज्ञानोबराय बोलतायत, प्रभे विन भानू धुमे विन हुताशनो, दर्पण मळ हेनो कहीची नशे. चंदनाची मुळी गिवसोन घेपे व्याळी, का उलबाची खोळी गर्भस्थासी. प्रभे विन भानू, प्रभा म्हणजे प्रकाश. प्रकाशाशिवाय सूर्य नसतो, धुराशिवाय अग्नी नसते, मळाशिवाय आरसा नसतो, सापाशिवाय चंदनाची मुळी नसते. चंदनाची मुळी गार असते आणि तो गारवा लागावून साप हमेशा चंदनाच्या झाडाजवळ मुळीजवळ सापडतात. आणि मग त्यांना बोलतात की चंदनाची मुळी गिवसोन घेपे व्याळी, का उलबाची खोळी गर्भस्थाशी. पाण्याच्या आवरणाशिवाय गर्भाची खोळ नसते, बाळ नसते. बघा, प्रभे विन भानू धुमे विन हुताशनो, दर्पण मळे हिनो कहीची नसे. चंदनाची मुळी गिवसोन घेपे व्याळी, का उलबाची खोळी गर्भस्थासी. तैसे इही विना एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी गुंतले बीज निपजे. ज्ञानोबराय, प्रभेशिवाय सूर्य नाही,
धुराशिवाय अग्नी नाही, मळाशिवाय आरसा नाही, सापाशिवाय चंदनाची मुडी नाही, पाण्याच्या आवरणाशिवाय गर्भ नाही, गोंडाशिवाय ज्वारीचा दाना नाही, तसं कामक्रोधाशिवाय आत्मज्ञानही नाही. हे ज्ञानावर शिचवतात. हे विना हे केले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडई निगुंतले बीज नेपजे. आत्मज्ञान म्हणलं की त्याच्यावर पहारा द्यायला हे कामक्रोध आलेच. बिना कामक्रोधाचं आत्मज्ञान हृदयात सापडतच नाही. आणि म्हणून तुम्ही जर शेतामध्ये विहीर खोदायला घेतली आणि तुम्हाला पाणी लागलं जमिनीमध्ये, तर तुम्ही पाणी कुठून आणलं का मुळचंच जमिनीत होतं? पहिलं स्वतः मुळचंच पाणी. हां, तुम्ही काय केलं? फक्त पाण्यावरचा मातीचा दल बाजूला केला. बरोबर आहे? तसं आत्मज्ञान हृदयात मुळचंच आहे, मुळचंच आहे. फक्त त्याच्यावरचा काम क्रोधाचा दल बाजूला करायचा आहे. कळालं? काय करायचे परमार्थात? तुम्ही विहीर खोदली, विहिरीला पाणी लागले, पाणी तुम्ही कुठून आणलं नाही, ते मुळचंच जमिनीत आहे. फक्त त्याच्यावरचा मातीचा दल बाजूला केलाय, पाणी आपोआप सापडले. तसं आत्मज्ञान हृदयात आपोआप जन्मताच प्राप्त आहे. फक्त त्याच्यावरचा काम क्रोधाचं आवरण, काम क्रोधाचा दल बाजूला करायचा आहे. ज्ञान हे हृदयात मुळचंच बंद आहे. दारावर काही पहारेकरी आहेत, घरात जायचे, ते पहारेकरी बाजूला हटवल्याशिवाय घरात प्रवेश नाही आहे. तसं हे कामक्रोधरूपी हे भुजंग, हे पहारेकरी, हे बाजूला हटवल्याशिवाय आत्मज्ञानाच्या आत्मस्वरूपाच्या घरात आम्हाला प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की आधी याते जिनावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे राग द्वेषा. आधी याते जिनावे. आत्मज्ञान हवंय ना? आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आत्मज्ञान तर हवंय, पण हवंय ना? मग आधी याते जिनावे. कुणाला? या काम क्रोधाला जिंका, तरच ते आत्मज्ञान तुम्हाला मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आणि म्हणून आत्मज्ञान हे जन्मताच हृदयात बंद आहे, जन्मताच प्राप्त आहे. पण प्राप्त असून आमचं आम्हाला मिळत नाही. याचं कारण हे कामक्रोध भुजंग म्हणून त्यावर पहारा देत आहेत आणि या ज्ञानाची राखण करतायत, आणि ते आम्हाला मिळू देत नाही. अन्यथा तुम्ही जन्मताच मुक्त आहात, जन्मताच आत्मज्ञान प्राप्त आहे. संत हा निमित्त मात्र असतो. आपण म्हणतो ना की सद्गुरूशिवाय मोक्ष नाही आहे. सद्गुरू हा निमित्त मात्र आहे. हे आत्मज्ञान आमच्या शरीरात कुठंतरी हरपलंय. आणि संत फक्त येऊन महात्मा किंवा सद्गुरू, है ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणाची देव होई गुरु. सद्गुरूशिवाय श्रीगुरूशिवाय मोक्ष नाही. तुम्हाला आत्मज्ञान अगोदर झालं असतं, नवे नवे जन्मताच आत्मज्ञानी आहात तुम्ही, मुळचंच आहे, प्राप्तच आहे. फक्त श्रीगुरू येऊन दाखवतो कुठं तुमच्या आत्मज्ञान हरपलंय. म्हणून ज्ञानोबा बोलले, हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबा आहे. आमच्या हृदयात आत्मज्ञान हे जन्मताच बंद आहे, ते जन्मताच प्राप्त आहे. फक्त ते आमच्या हृदयात शरीरात कुठेतरी हरपलंय, आणि ते दाखवण्यासाठी सद्गुरू लागतो. सद्गुरूने दाखवल्याशिवाय ते आत्मज्ञान आम्हाला मिळत नाही. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा एका बाईची नथ हरपली. सगळ्या घरात शोधू लागली, नथ हरपली, नथ हरपली, नथ हरपली, नथ हरपली. सगळं घर बेजार झालं, नथ काही सापडाना. नथीवाल्या मावशी हसल्या सगळ्या. त्या बाईची नथ हरपली. सगळं घरात शोधू लागलं, नथ काही सापडे ना. तेवढ्यात त्या बाईची नणंद आली, म्हणली, वहिनी काय हो, काय शोधायलात? तर मग ती वहिनीचं माझी नथच हरपली हो. ती नणंद हसली आणि त्या भाऊजाईला आरशापुढं घेऊन गेली आणि म्हणली, वहिनी आता बघा बरं आरशात नथ कुठं दिसते का? तिच्या नाकातून नथ गळाली आणि तिच्याच मंगळसूत्रात अडकली होती. तिच्याच नाकातून गळाली आणि तिच्या शरीरात कुठेतरी हरपली, मंगळसूत्रात अडकली. म्हणली, वहिनी आता बघावर कुठं दिसते का? बघितलं तर मंगळसूत्रात दिसली. म्हणते, अगं बाई 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 माझ्याच मंगळसूत्रात अडकली. इथं ननंदेने काय केलं? भाऊजाईची नाकातली नथ निसटली आणि मंगळसूत्रात अडकली आहे, ती हरपली आहे. भाऊजाईच्या नजरेत ती नथ हरपली आहे, मंगळसूत्र अडकली, तिला सापडाना.
ननंद आली भाऊजेला आरशापुढं घेऊन गेली आणि दाखवलं, म्हणली वहिनी बघा आरशात बघा कुठं दिसते का, तर तिला दिसली ही मंगळसूत्रात अडकली आहे. ननंदेने जशी नथ दाखवली तिचीच नथ आहे, तिच्याच शरीरात कुठेतरी हरपली आहे, ती फक्त भाऊजाईने ती फक्त ननंदेने दाखवली. तसं आमचंच आत्मज्ञान आहे, जन्मताच प्राप्त आहे, ते कुठंतरी शरीरात हरपलं आहे. सद्गुरू येऊन दाखवतो की बाबा तू ज्ञानी आहेस. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तो तुम्हाला ज्ञानी बनवतो. तुम्ही जन्मताच ज्ञानी आहात, जन्मताच आत्मज्ञान प्राप्त आहे, पण ते शरीरात हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. जन्मताच आत्मज्ञान प्राप्त आहे, पण शरीरात कुठेतरी हरपलंय ते दाखवायसाठी श्रीगुरू लागतो. जसं ननंदेने त्या भाऊजाईला नथ दाखवून दिली, जन्मताच प्राप्त आहे. बघा प्रश्न असा उभा राहतो की हे आत्मज्ञान जर जन्मताच प्राप्त आहे तर आमचं असून आम्हाला का मिळत नाही. तर याचं उत्तर असं आहे की काम क्रोध या ज्ञानाच्या संपत्तीवर पहारा देतात भुजंग म्हणून, आणि याचं रक्षण करतात, आणि आमचंच आत्मज्ञान आमच्या हाती लागू देत नाहीत, आणि आम्ही मोक्षापासून वंचित राहतो. आता प्रवचनाचा मूळ गाभा असा आहे की हे कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय. आम्ही हजार वर्ष वय वाचतो आणि पुढं चालतो, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे ज्ञाननिधीचे भुजंग. आपण भुजंग म्हणजे काय, हे भुजंग म्हणून रक्षण करतात म्हणजे काय करतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग झाले म्हणजे नेमकं काय. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे. आता बारकाईने लक्ष द्या, प्रवचनाचा मूळ गाभा आहे आणि थोड्या वेळ आपण थांबूयात. इथे दोन पैलू आहेत, बोलू नका. आपण प्रश्न असा उभा केला आहे की आत्मज्ञान हे जन्मताच प्राप्त आहे, ते आमच्या हृदयात बंद आहे, आमच्या शरीरात कुठेतरी हरपलं आहे, आम्हाला ते सापडत नाही आहे, आमचं असून आम्हाला प्राप्त होत नाही का. तर यावर कामक्रोध भुजंग म्हणून पहारा देत आहेत आणि याचं रक्षण करतायत, आणि आमचं ज्ञान आम्हाला मिळू देत नाही. ते कामक्रोध भुजंग म्हणून पहारा देतात म्हणजे नेमकं काय करतात, त्याचं रक्षण कसं करतात, आणि आम्हाला आत्मज्ञानापासून वंचित का ठेवतात. तर बघा थोडं पाठीमागे जाऊया. आपण पाहिलं की 5 ज्ञानेंद्रिय आहेत, प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक स्वतंत्र विषय आहे. उदाहरण म्हणून आपण कानाचा विषय घेतला. शब्द हा कानाचा विषय. शब्द आहे 2 प्रकारचे, एक स्तुतिपर, एक निंदापर. स्तुतिपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता मी जसं उदाहरण दिलं की माझं प्रवचन संपलं आणि 4-2 लोकांनी येऊन माझी निंदा केली, मला वाईट बोलले, तुमचं प्रवचन धड झालं नाही वगैरे वगैरे, वाईट बोलले, माझी निंदा केली. ज्याने माझी निंदा केली त्या निंदा करणाऱ्याबद्दल तात्काळ मला द्वेष पैदा होईल. द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवीगाळ आणि पापाचा जन्म. आणि जीवनाचा नियम असा आहे की तुमच्या जीवनात नगभर जरी पाप पुण्य शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. आणि म्हणून ज्ञानाबारा बोलतात की आगा कर्मे जे वरावे ते ती सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगलाय, त्यातून द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून पापाचा जन्म आहे. हे काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग म्हणण्यापेक्षा या क्रोधातून उत्पन्न झालेलं पाप हेच खरं ज्ञाननिधीचा भुजंग आहे. हा मुद्दा समजावून घ्या. हे कामक्रोध पहारा देत आहेत. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून कामक्रोध जन्माला आले आणि क्रोधातून पाप जन्माला आले. ते कामक्रोध पहारा देत आहेत, राखण करतायत आत्मज्ञानाची. म्हणजे या क्रोधातून निर्माण झालेलं पापच पहारा देत आहे, आणि पाप पहारा देत आहे म्हणजे पाप तुमच्या हातून घडलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं, तुम्हाला आत्मज्ञान होत नाही. शास्त्राचा असा नियम आहे की तुमच्या पदरी खूप पुण्य आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी खूप पाप आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमचं पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. आणि पाप पुण्यच पदरी शिल्लक नाही तर तुम्ही मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी. जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरके. नाथ महाराज. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी. जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरके. गडगंजे पुण्य तुम्ही स्वर्गाला जाल, गडगंजे पाप आहे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा तुम्ही मनुष्य व्हाल.
आणि पाप पुण्य शिल्लक नाही आहे, मुक्त व्हावं. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच मोक्ष. मोक्ष 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 जे भोगतो आम्ही, जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच मोक्ष. जीवन पाप पुण्य रहित व्हावं, मरताना पदरी नगभरही पुण्य नसावं आणि नगभरही पाप नसावं. आणि म्हणून तुकोबारा बोलले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबारा असं बोलू शकले असते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. पाप गलीचे आहे ना महाराज, एवढ्यावर थांबले असते, निधी लागो पाप अंगा. इथं थांबले नाही महाराज, निधी लागो पाप पुण्य अंगा. अरे मी माझ्या अंगाला पुण्य पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यसुद्धा लागू दिलं नाही का, तर या पुण्यानं मला स्वर्गाला नेलं असतं आणि माझा वैकुंठ, माझा सायुज्य मोक्ष दुरावला असता. आणि स्वर्गातली पुण्य भोगून संपले की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. त्या पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागा ती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं आणि आल्यानंतर इथं किडामुंगी बनावं लागतं. ज्या पुण्याच्या बळावर तुम्ही स्वर्गात जाता ते पुण्य भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. येऊ लागा ती माघारे मृत्यू लोक. आणि म्हणून महाराज म्हणाले, मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही का, पुण्याने स्वर्गाला नेलं असतं, पापाने नरकाला. पाप पुण्य समान पुन्हा मनुष्य. पाप पुण्य शिल्लक नाही तर वैकुंठ किंवा सायुज्य मोक्ष. आणि म्हणून जीवन जगत असताना आपलं जीवन पाप पुण्य रहित होईल या दिशेने वाटचाल करा. मग तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य करूच नाही का, टोपल्यानं करा, टोपल्यानं करा, पोत्यानं करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. आपलं कर्म भगवंताची पूजा म्हणून करा, ईश्वरार्पण बुद्धीनं करा. त्या कर्माचं पुण्य आपोआप भगवंताला जातं आणि त्या पुण्यातून तुम्ही मोकळे होता. वाईट कर्म करूच नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. सत्कर्मे जरूर करा, पण त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा. ती कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा, ते पुण्य भगवंताला जाईल आणि जीवन पाप पुण्य रहित होईल. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी सद्गुरू तुम्हाला शोधत येतो. आणि म्हणून तुकोबारा बोलले की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. नानाबरा बोलतायत. आणि म्हणून मी बोललो की तुमच्या जीवनात नगभरही पाप शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला भोगावं लागतं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल, पाप पुण्य रहित होईल, त्या दिवशी क्रियमान नाही, संचित नाही. आणि पुढचा जन्म धरायला पाप पुण्यच नसेल तर पुढचा जन्म धरता कशाच्या बळावर. पुढचा जन्म आम्हाला का लाभतो, या जन्मातलं क्रियमान पुढच्या जन्माचं प्रारब्ध बनणार आहे. आम्ही जर काय पाप पुण्य करून ठेवलं क्रियमान संचित, तर ते फेडण्यासाठी पुढचा जन्म आहे. पण आम्ही आमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लकच राहू दिलं नाही, तर जन्म का मिळतो माणसाला की पाप पुण्य शिल्लक असेल तर ते फेडण्यासाठी, भोगण्यास. म्हणून आपण म्हणतो ना, त्याला फेड आली, त्याला भोग आला. कशाचे भोग आहेत? पाप पुण्याचेच भोग आहेत. मरताना पाप पुण्य शिल्लक असेल तर ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. पण मरताना पाप पुण्य शिल्लक नसेल तर ज्या पाप पुण्याच्या बळावर पुढचा जन्म मिळतो, पण आता पाप पुण्य शिल्लक नाही तर तुम्हाला जन्मच लाभत नाही. आणि मग सद्गुरूला शोधत यावं लागतो तुम्हाला. आणि या प्रक्रियेला ज्ञानोबा कर्मसाम्य दशा म्हणतात. माऊली बोलले, ऐसी कर्मसाम्य दशा होय ते तर विरेशा, मग श्री गुरु अपेसा भेटेची का. बघा ज्ञानोबा, ऐसी कर्मसाम्य दशा. कर्मसाम्य दशा म्हणजे पुण्य नाही पाप नाही, दोन्ही समान झाले. आता झिरो झालं जीवनात, पुण्य नाही पाप नाही. याला ज्ञानोबारांनी कर्मसाम्य दशा म्हटले. ऐसी कर्मसाम्य दशा होय ते तर विरेशा, मग श्री गुरु अपेसा भेटेची का. आपोआप तुम्हाला शोधत येतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. जीवनात पुण्य नाही पाप नाही, आता पुढचा जन्म धरायची गरजच नाही. पाप पुण्य असेल तर पुढचा जन्म आहे ते फेडायसाठी, पण पापही शिल्लक नाही, पुण्य शिल्लक नाही आहे. पुढचा जन्म धरायला क्रियमान नाही आहे, संचित नाही आहे. ही कर्मसाम्य दशा आहे. मग श्रीगुरु शोधत येतो आणि तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं सेवन करून मुक्त करतो. आणि म्हणून ही प्रक्रिया समजून घ्या आता, की कोणी माझी निंदा केली आहे, निंदा करणाऱ्याबद्दल मला द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. पापाचा जन्म झाला की हेच पाप ज्ञाननिधीवर जाऊन बसताना भुजंग म्हणून रक्षण करतं. आणि म्हणून कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग म्हणण्यापेक्षा त्यातून उत्पन्न होणारं पापच हे ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. कारण हे पाप फेडण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणून तुम्हाला आत्मज्ञान होत नाही. तुमचं जीवन पाप पुण्य रहित झालं की श्रीगुरु शोधत येतो. तुम्ही आत्मज्ञानी आहात, तुम्हाला मुक्त करतो. पण पाप शिल्लक आहे तर श्रीगुरु कसा येईल.
तुम्हाला फेडावं लागेल ना, पुढचा जन्म धरावा लागेल. आणि म्हणून काम क्रोध ज्ञाननिधीचा भुजंग म्हणून रक्षण करतात. हे आत्मज्ञान आम्हाला मिळू देत नाहीत. याचा अर्थ विषय भोगातून काम क्रोध आणि या क्रोधातून पाप आहे, आणि हे पाप फेडण्यासाठी पुन्हा पुढचे जन्म आहेत. आणि म्हणून आत्मज्ञान आमच्या हाती लागत नाही. आणि इथं काय केलं मग? या काम क्रोधाने आत्मज्ञानाची राखणच केली ना. हे भुजंग म्हणून पहारा देतात आणि आमच्या हाती लागू देत नाहीत. म्हणजे काय? आम्ही रोज विषय भोगतो. कानाची निंदा भोगली, त्यातून द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि हा क्रोध ताजा तावाना आम्ही तयार करतो आणि ज्ञाननिधीवर नेऊन मांडतो. रोज विषय भोगतो आणि या विषय भोगतून ताजा तावाना क्रोध तयार करतो. हा क्रोध भुजंग म्हणून पहारा देतो ज्ञानावर, आणि त्यातून पाप निर्माण होतं. आणि पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म. याचा अर्थ हे आत्मज्ञान आम्हाला मिळत नाही. का? तर पाप शिल्लक आहे ना, ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म आहे, म्हणून आत्मज्ञान मिळत नाही. म्हणजे एक प्रकारे या काम क्रोधानं पहारा देऊन आत्मज्ञानाचे रक्षण केलं, आणि ते आत्मज्ञान तुमच्या हाती लागू दिलं नाही. का? त्या क्रोधातून पाप आहे, पाप फेडावं लागतं, त्यासाठी पुन्हा जन्म. म्हणून आत्मज्ञान मिळालं नाही, तुम्हाला मोक्ष नाही. आणि म्हणून या भुजंग म्हणून काम क्रोधानं आत्मज्ञानाची राखण केली आणि तुमच्या हाती लागू दिलं नाही. हा एक पैलू झाला. आता याचं दुसरं अंग बघा. तुमच्या मुखात रामनाम आहे आणि तुमची कोणी निंदा करते. माझ्या मुखात रामनाम आहे, माझी निंदा केली, माझं प्रवचन धड झालं नाही म्हणले. ते लेकरं दापा एक बार कोणतरी जाऊन माझी निंदा केली. माझ्या मुखामध्ये रामनाम आहे, पंडित जाऊठ, माझ्या मुखामध्ये रामनाम आहे आणि कुणी माझी निंदा केली. आता माझ्या मुखात रामनाम असल्यामुळे माझा अहंकार मेला. तुम्ही रामनाम घेतलं की मनातला अहंकार मरतोच, आणि रामनाम थांबलं की त्यामध्ये अहंकार येऊन वास करतोच. माझ्या मुखामध्ये सारखं रामनाम आहे, माझा अहंकार मेला, आणि तुम्ही माझी निंदा केली, लाख निंदा केली, तर माझा अहंकार मेला रामनामामुळं. पण आतून डुसणी मारायला कोणी नाही आहे. अहंकारानं डुसणी मारली तरच विषय भोगे, पण माझा अहंकार मेला आहे रामनामामुळं. आता हा अहंकार डुसणी मारणार नाही, अहंकार मेला म्हणून मी विषय भोगणार नाही. मग ज्याने माझी निंदा केली त्याच्याबद्दल मला द्वेष नाही, द्वेष नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून गलिच्छ वर्तन नाही, गलिच्छ वर्तन नाही म्हणून पाप नाही, पापाचीच पैदास नाही आहे. तर जीवनात पुण्य नाही पापही नाही, पुण्य नाही पापही नाही. मग त्या ज्ञानावर पहारा कोण देईल? काम क्रोधातून पाप तयार झालं तर ते पाप पहारा देईल, म्हणजे ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म आहे. पण काम क्रोधच नाही तयार केले तर पापाचा जन्म नाही, पापाचा जन्म नाही. जर जीवन पाप पुण्य रहित झालं तिथं पहारा द्यायला कोणी नाही आहे, आणि मग ते आत्मज्ञान उघडं पडलं, आणि जीवनात पुण्य नाही पाप नाही, मग श्रीगुरूला शोधत यावं लागतो, आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करावं लागतं. आणि म्हणून पहिला पैलू आपण पाहिला की हे काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात. म्हणजे काय? तुम्ही कानाचा निंदा विषय भोगला, त्यातून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून पाप, आणि पापातून संसार बंधन. म्हणून ज्ञान हे काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत म्हणण्यापेक्षा पापच ज्ञाननिधीचं भुजंग आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. कारण या क्रोधातून उत्पन्न झालेलं पाप फेडायसाठी पुन्हा पुन्हा जन्म, आणि पुन्हा पुन्हा जन्म म्हणल्यावर ते पाप फेडायसाठी पुढचा जन्म आहे. म्हणून श्रीगुरू येत नाही आणि तुम्हाला आत्मज्ञान देत नाही. पण मुखात रामनाम आहे. आता विषय भोग नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, पाप नाही, जीवनात पुण्य नाही पाप नाही, दोन्ही समान आहे. पुण्य नाही पाप नाही, श्रीगुरूला शोधत यावं लागतं. जीवन पाप पुण्य रहित झालं तर पुढचा जन्मच नाही, श्रीगुरूला यावं लागतं. आणि तो तुम्हाला म्हणतो अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून तो तुम्हाला आत्मज्ञान देतो आणि तुम्हाला मुक्त करतो. हा एक पैलू झाला पापाचा. आता या विषय भोगातून द्वैत पैदा होतं. हे द्वैत कसं पैदा होतं बघा. आता कोणी तुमची निंदा केली, निंदा हा कानाने विषय भोगला, निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून गलिच्छ वर्तनामुळे एक पाप होतं, आणि तुम्ही द्वैतात जाता. तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, तुमची निंदा केली, तर तुम्हाला त्या निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, आणि त्यातून पाप, त्याच्यासोबत गलिच्छ वर्तन केलं म्हणजेच तुम्ही द्वैतात बद्ध आहेत. तुम्ही द्वैतात बद्ध नसते तर गलिच्छ वर्तन केलंच नसतं. तुम्ही गलिच्छ वर्तन करतायत
त्याला मारतायत, हाणतायत, शिवी देतात, म्हणजे तुम्ही द्वैतात बद्ध आहे. आणि द्वैतात बद्ध आहे हे सिद्ध करतो तुम्ही अज्ञानी आहेत. आणि तुम्ही अज्ञानी आहेत म्हणजे आत्मज्ञानापासून वंचित आहे. जे ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला त्यातून काम करत आणि काम करत त्यातून पाप आणि द्वैत, पाप भोगण्यासाठी पुन्हा जन्म. आणि द्वैतानं सिद्ध केलं की तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही ज्ञानी नाही आहेत. द्वैत म्हणजे तुम्ही. पण आता तुमच्या मुखामध्ये रामनाम आहे, सातत्यानं रामनाम भोगतायत. तुमची कोणी निंदा केली आणि तुम्ही निंदा हा विषय भोगलाच नाही तर तिथं द्वेष पैदा होत नाही. आणि जिथं द्वेष पैदा होत नाही तिथं अद्वैत असतं. द्वेष असेल तर द्वैत आणि द्वेष नसेल तर अद्वैत. तुम्ही निंदा हा विषयच भोगला नाही तर तुमच्या जीवनात द्वेष पैदाच होणार नाही. आणि जेव्हा द्वेष पैदा होत नाही तेव्हा जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हेच आत्मज्ञान असते. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत, माऊली बोलत आहेत, तिथं जाऊन या भूत द्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रयो अत्यंतिकू लहासी तू माझा. काय बोलत ज्ञानोबा? तिथं जाऊन या भूत द्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकू लहासी माझा. अर्जुना, तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष करायचा थांबला. जाऊन या भूत द्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू. प्राणी मात्राबद्दलचा तुझा द्वेष गेला रे गेला की तू जगतातल्या प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन करशील. ते प्राणी मात्र तुला भगवत स्वरूप दिसू लागतील, परमात्मा स्वरूप दिसू लागतील. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं यालाच आत्मज्ञान म्हणतात, यालाच अद्वैत म्हणतात. आणि म्हणून 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 ज्ञानोबा म्हणतात की मी तू पण राहू दे दुरी एकची घोंगडी. ही काय घोंगडी आहे? हे द्वैत म्हणजे मी तू आणि अद्वैत म्हणजे जगात मीच नटलोय. मी आत्मा आहे, आत्मा विश्वव्यापी आहे म्हणजे आत्म्याच्या रूपानं मीच नटलोय. जगातली प्रत्येक वस्तू मी बनलोय, हे अद्वैत आहे. जगत परमात्मा स्वरूप पाहणं अद्वैत आणि जगत परमात्मा स्वरूप पाहणं हेच आत्मज्ञान असते. मग आता तुम्ही निंदा हा विषय भोगला नाही तर द्वेष नाही, कधीच निंदा भोगली नाही, कुठल्या ज्ञानेंद्रियाचा विषयच भोगला नाही, तुमच्या जीवनात द्वेषच पैदा झाला नाही, कुणाबद्दल द्वेषच नाही, तर समोरची व्यक्ती तुम्हाला पांडुरंग स्वरूप दिसू लागते, देव दिसू लागतो, भगवत स्वरूप दिसू लागते. द्वेष असेल तर द्वैती, द्वेष नाही तर तिथं अद्वैत आहे. आणि मग द्वेष नाही म्हणून जगत परमात्मा स्वरूप दिसू लागतं. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हेच आत्मज्ञान असतं. आणि म्हणून हे पैलू समजून घ्या. अन्वज्ञानावर बोलले की विषयाची शंका मनी वस्ती देखा तरी घातू करी असे का विवेक जाता. ज्ञानोबा बोलतात की विवेक म्हणजे काय? जगातील प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे आणि तो विश्वव्यापी आहे. जगत परमात्मा स्वरूप पाहणं याला विवेक म्हणतात. जगातील प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे, परमात्मा अविनाशी आहे आणि तो विश्वव्यापी आहे, याला विवेक म्हणतात. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पाहणं हा विवेक असतो. आणि ज्ञानोबा काय बोलतात बघा की विषयाची शंका मनी वस्ती देखा तरी घातू करी असे का विवेक जाता. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले अर्थात काम भोगला की तुमचा विवेक मरतो. तुम्हाला जग आणि देवाचे दोन तुकडे दिसतात, तुम्ही द्वैतात जाता. आणि ज्ञानेंद्रियाचे विषयच भोगले नाही तर तुमचा विवेक जागा होतो आणि तुम्ही अद्वैतात जाता. आणि विवेक म्हणजे जगत परमात्मा स्वरूप पाहणं, याला विवेक म्हणतात. आणि म्हणून मी म्हणलो की ज्ञानेंद्रियाचा विषयच भोगला नाही, तुमची लाख निंदा केली पण मुखात राम नाम आहे, अहंकार मेलाय. आता आतून डुसणी मारायला अहंकार नाही, लाख निंदा केली, तुम्ही ज्ञानेंद्रियाचा कानाचा निंदा विषय भोगत नाहीत, निंदा भोगली नाही म्हणून समोरच्याबद्दल द्वेष नाही. हां, आणि द्वेष मेला रे मेला, द्वेष मेला, द्वेष पैदाच झाला नाही की जगातील प्रत्येक वस्तू परमात्मा स्वरूप दिसते. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हेच आत्मज्ञान आहे. आणि मग श्रीगुरु निमित्त मात्र असतो की तू आत्मज्ञानी आहे. काना वचनाचे बेटी सरिसाचे पैकिरीटी वस्तू होऊन ओटी कवन एक जो ज्ञानोबा आहे. हां, माता हात ठेविला नव्हे थापटीला जायचं. श्रीगुरु निमित्त मात्र असतो. आत्मज्ञान जन्मतच प्राप्त आहे, ते आमच्या हृदयात हरपलंय, ते फक्त शोधून देतो. आणि म्हणून ही शेवटची प्रक्रिया समजून घ्याने आपण थांबू की कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग म्हणतात. आणि जोपर्यंत त्यांना आम्ही बाजूला सरकवत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत मोक्ष नाही. आणि म्हणून तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय अर्थात काम भोगला, उदाहरणार्थ कानाचा निंदा हा विषय भोगला तर त्या निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पापाचा जन्म आणि द्वैत. आणि मग हे काम क्रोध आणि हे पाप आणि द्वैतच ज्ञाननिधीवर जाऊन बसतं आणि पहारा देतं
आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ देत नाही आणि तुम्हाला मोक्षापासून वंचित ठेवतं. तात्पर्य कामक्रोधातून निर्माण झालेलं पाप आणि द्वैत, द्वैतानं सिद्ध केलं तुम्ही अज्ञानी आहात आणि पाप पैदा केलं तर ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म. आणि म्हणून सद्गुरू येऊन तुम्हाला आत्मज्ञान देत नाही, म्हणजे या कामक्रोधानं द्वैताने पापानं पहारा दिला आणि आत्मज्ञान मिळू दिलं नाही. एक गोष्ट झाली. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग. आता दुसरी गोष्ट, मुखात रामनाम आहे. रामनाम आहे तर अहंकार मेलाय. लाख निंदा केली, आतून डुसणी मारायला अहंकार नाही आहे. तुम्ही विषय भोगत नाहीत, कानाचा निंदा विषय भोगत नाहीत अहंकार मेल्यामुळं. मुखात रामनाम आहे, अहंकार मेलाय. निंदा केली पण तुम्ही तो भोगत नाहीत अहंकार मेल्यामुळं. मग अहंकार मेलाय. द्वेष नाही, द्वेष नाही तर क्रोध नाही, क्रोध नाही तर गलिच्छ वर्तन नाही, गलिच्छ वर्तन नाही तर पापाचा जन्म नाही आणि द्वैतही नाही. मग ज्ञाननिधीवर पहारा द्यायला काम नाही, क्रोध नाही, द्वैत नाही, द्वेष नाही, हे उघडं पडलं. उघडं पडलं. तात्पर्य कामक्रोधातून निर्माण होणारं पाप आणि द्वैत आता तिथं हजर नाही आहे. पाप नाही म्हणून ते भोगण्यासाठी जन्म घेण्याची गरज नाही आहे. द्वैत नाही म्हणून तुम्ही आत्मज्ञानी सिद्ध झाले आणि सद्गुरूला यावं लागतं आणि अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करावं लागतं. हनुमंत ज्ञानोबा बोलतात हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकज. हनुमंत ज्ञानोबा बोलले की फळाचे हवा हृदयी झाला कामा रिगावा, तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. बघा, फळाचे हवा हृदयी झाला कामा रिगावा, तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानाचा दिवा जन्मातच हृदयात पेटलेला आहे. ज्ञानोबा बोलतात हृदयात जन्मातच पेटलेला आहे आत्मज्ञानाचा दिवा. साधा एखादा दिवा आहे, पेटवलाय आणि त्याच्यावर एखादं पातेलं झाकलं, तो दिवा थोड्या वेळानं विझतो. का बरं? त्याला ऑक्सिजन मिळत नाही. आणि ते पातेलं बाजूला काढा आणि पुन्हा दिवा पेटवा, तो कायमचा तेवत राहतो. तसं जन्मताच आत्मज्ञानाचा दिवा हृदयात पेटलेला आहे, पण त्याला आवरण केलंय, झाकलाय तो दिवा कुणी? काम क्रोध रूपी आवरणानं. हे काम क्रोधाचं पातेलं या ज्ञानाच्या दिव्यावर झाकल्या गेले. आता हे काम क्रोधाचं पातेलं बाजूला काढा, तो ज्ञानाचा दिवा तेवत राहतो. तात्पर्य आमच्या जीवनात आम्ही कामक्रोध निर्माण करतोय आणि हे ज्ञानंदिर जाऊन बसतायत आणि या कामक्रोधातून पाप आणि द्वैत आहे आणि ते पाप फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म आहे. म्हणून श्रीगुरू येत नाही आणि आत्मज्ञान आम्हाला मिळवून देत नाही, म्हणून आमचं आत्मज्ञान दुरावतंय आणि आम्ही मुक्त होत नाहीत. मग मला सांगा, आम्हाला कुणी बांधलंय? पाप आणि द्वैत. पाप आणि द्वैत कुणामुळं? कामक्रोधातून. कामक्रोध कुणामुळं? ज्ञानेंद्रियाचा विषयभोग. ज्ञानेंद्रियाचा विषयभोग कुणामुळं? अहंकारामुळं. अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून कामक्रोध, कामक्रोधातून द्वैत आणि पाप आणि या द्वैत आणि पापातून हे पाप फेडल्याशिवाय पुन्हा मुक्तीच नाही. पाप फेडावंच लागतं. या पापासाठी पुन्हा जन्म आहे. कामक्रोधातून निर्माण होणारं पाप हेच तुम्हाला बांधतंय. म्हणून कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग म्हणण्यापेक्षा हे पापच ज्ञाननिधीचं भुजंग आहे की जे कामक्रोधातून तयार होतं. आणि आम्ही विषय तर रोज भोगतो. आम्हाला कुणी बांधलंय? कामक्रोधाने पापाने बांधलंय. विषय तर रोज भोगतो, विषयातून कामक्रोध रोज तयार करतो आणि ताजेतवाने कामक्रोध नेऊन आम्ही या ज्ञानाच्या ठेव्यावर मांडतोय आणि म्हणून आमचं ज्ञान आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की मुख्य आदी विषय त्याग. तुम्हाला देव हवा आहे ना, विषयाचा त्याग करा. तुकोबाराय चक्क बोलले काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काय बोलले? काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. ते लेकरं दापण कोणी एक जरा. तुम्ही परमार्थाला निघालाय आणि सोबत कामक्रोध घेऊन निघालाय, तुकोबाराय आम्हाला मूर्ख म्हणतात. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आता मला सांगा, इथं जेवढे बसलेत त्यांनी काम करून टाकलेत का? तुम्हाला कोणी शिवी दिली आणि तुम्हाला कधी क्रोध आला नाही असं झालंय का? तुम्हाला क्रोध येणारच का? तुम्ही विषय भोगतात. म्हणजे काम क्रोध सोबत घेऊन तुम्ही परमार्थाला निघालात. म्हणजे तुकोबाराय बोलतात, मी बोलत नाही, तुम्ही मूर्ख आहेत. हे तुकोबाराय बोलतात. तुम्ही विषय भोगतात, तुम्हाला क्रोध येणारच. आणि महाराज म्हणतात हे काम क्रोध, हा क्रोध घेऊन जर परमार्थाला निघाले तर बाबा म्हणले तू मूर्ख आहेस. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की मुख्य आदी विषय त्याग. ज्ञानोबाराय बोलले
हे विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नासतील. परमार्थाची पहिली सुरुवात जर काय असेल तर ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग. कारण यांच्यातून काम क्रोध आहेत आणि त्या काम क्रोधातून पुण्य आणि द्वैत आणि त्यातून संसार बंधन आहे. आणि म्हणून भगवान बोलतात गीतेमध्ये नरवारा लिहित आहेत, हे तिन्ही जीवी जव जागती तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. ते लेकर दापा ना कोणी एक जण उठा ना. हे तिन्ही जीवी जव जागती तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. भगवान बोलत आहेत की जोपर्यंत तुमच्या हृदयात काम क्रोध लोभ जागेत आणि तुम्हाला मोक्ष मिळाला आहे, हे माझे कान ऐकायला तयार नाहीत म्हणले. हे तिन्ही जीवी जव जागती तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. काम क्रोध तुमच्या शरीरात हृदयात जागेत आणि तुम्हाला मोक्ष मिळाला आहे, माझे कान कधीच ऐकायला तयार नाहीत म्हणले. आणि म्हणले भगवान धनबरा बोलतात की अपनपा पडिये आत्मनाशा जो बिहे, तेने धराविन सोये सावधा होईजे. अपनपा पडिये आत्मनाशा जो बिहे, तेने धराविन सोये सावधा होईजे. बाबा तुला मोक्ष प्रिय आहे ना, तुझा आत्मनाश होऊ नये असं वाटतंय ना, आत्मनाशा बिये अपनपा पडिये, हां तुला मोक्ष मिळावं वाटतं, आत्मनाश होऊ नये वाटतं ना, तर कामक्रोधाची संगती टाक. यांना सोबत घेऊन परमार्थाला निघू नकोस. आणि यांना सोबत घेऊन परमार्थाला निघाला असतं तू मूर्ख आहेस म्हणले. म्हणून आपण कुठे बसतो हे ज्याचा त्यांनी विचार करावा. आपण कुठे बसतो, हे आपल्या सोबत आहेत का सोबत नाही आहेत, आपण कोणत्या यादीत बसतो याचा विचार आपण करावा. धनवारा बोलतायत की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवन, का जीवावाया जेवण काळकोटाचे. तुम्ही आपल्या बाहुबळावर समुद्र पोहायला निघलात. आता समुद्र पोहणं शक्य नाहीये, पण तरीही समुद्र पोहायला निघालात आणि ती पोटाला दगड बांधून. हे शहाणपणाचे का मूर्खपणाचे. हां पोटी बांधोनी पाषाण समुद्रबाही अंगवन, का जीवावया जेवण काळकोटाचे. खूप भूक लागली आणि काळकोट विष पिलाय. भूक भागेल का मराल, मरालच. समुद्र पोहायला निघालात पण पोटाला दगड बांधून निघालात, बुडाल का तराल, बुडालच. परमार्थाला निघालात, देव भेटायला देवाला गाठायला निघालात, पण कामक्रोध सोबत घेऊन निघालात, देव भेटेल. आणि म्हणून ज्ञानावराय म्हणतात की पोटी बांधोनी पाषाण समुद्र बाही अंगवन, का जीवा जेवण काळकुटाचे. म्हणून काम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाणत ऐसी, म्हणून ठावोची खुशी यायचा का. नरवाची संगती भागवायची. पोटी बांधोनी पाषाण समुद्रबाही अंगवन, का जीवा जेवण काळकोटाचे. तैसे क्राम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाणत ऐसी. त्या पहिल्या ओळीकडे बोट केलंय. पोटी बांधोनी पाषाण समुद्रबाही अंगवन, का जीवाया जेवण काळकोटाचे. तैसी काम क्रोध लोभेसी सिद्धी जाणत ऐसी, म्हणून ठावोची पुशी याचा का. की काम क्रोध लोभ सोबत घेतलेत आणि देवाच्या भेटीला निघलाय आणि देवाच्या भेटीचं कार्य मी सिद्धीला नेईल, हे म्हणणं तितकं मूर्खपणाचं. ज्ञानोबा म्हणतात की जितकं पोटाला दगड बांधून मी पोहेल आणि समुद्राच्या पलीकडे जाईल. पोटाचा दगड सोड, कदाचित समुद्र तरसील. काळकूट विष पिऊ नकोस, कदाचित वाचशील. दगड सोड, तरसील. काम करून टाक, भवसागर तरसील. आणि म्हणून एखाद्या गावात जोपर्यंत चहाडी चोरी आणि सिंदळकी जिवंत आहे तोपर्यंत त्या गावात सुख शांती नांदत नाही. गावातली चहाडी चोरी आणि सिंदळकी जावी, गाव सुखी होतं. जोपर्यंत कफ वात पित्त शरीरात नांदतंय तोपर्यंत शरीराला सुख लाभत नाही. जेव्हा शरीरातील कफ वात आणि पित्त नाहीस होईल तेव्हा शरीराला सुख लाभतं. जेव्हा त्रिविधता आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक हे तुमच्या मागं लागले तोपर्यंत अंतकरणाला सुख नाही. हे त्रिविधता आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक हे त्रिविधता तुमच्या अंतकरणाला सोडून जातील तेव्हा तुमच्या अंतकरणाला सुख शांती नांदते. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की काम क्रोध आणि लोभ यांची साखळी जर कधी तुटली, त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदहा निमालिया अंतर, तैसे अवचटे हे तिकडी साखळ तुटे, मग तो सुखे आपल्या वाटे चालू लागे.
त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदहा निमाले अंतर. तैसे हे ती कडी साखळी अवचिते तुटे, मग तो सुखी आपल्या वाटे चालू लागे. काही एखाद्याने अवचटे हे ती कडी साखळ तुटे, मग तो सुखी आपल्या वाटे चालू लागे. जोपर्यंत चाडी चोरी सिंदळकी संपत नाही तोपर्यंत गावात सुख नाही. त्रिविध ताप जात नाही तोपर्यंत अंतकरणाला सुख नाही. तसं जोपर्यंत काम क्रोध लोभ जात नाही तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती नाही. आणि म्हणून यांची संगती टाका. कारण काम क्रोध लोभ हे पापाचे बाप आहे. यांना काय म्हटलंय? पापाचे बाप. कारण कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. तुमची निंदा केली म्हणजे काम भोगला. या निंदेतून क्रोध आणि क्रोधातून पाप. म्हणून काम क्रोध हे पापाचे बाप आहेत. काम हा पापाचा बाप, काम हा क्रोधाचा बाप आणि क्रोध हा पापाचा बाप. पर्यायाने काम हा क्रोधाचा आजोबा आहे. लक्ष द्या. कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. म्हणजे काम हा क्रोधाचा बाप आणि क्रोध हा पापाचा बाप. म्हणजे काम हा पापाचा आजोबा. सोप्या भाषेत काम क्रोध हे पापाचे बाप आहेत. हनुमंतानाबरा बोलतात की पातकाची दाटुकी सभाच हे. नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. हे काम क्रोध म्हणजे नरकाचा दरवाजा आहे. तुमच्या जीवनात काम क्रोध जर जन्माला आले तर ते तुम्हाला नरकालाच नेणार. या विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी एसनी पतन गिवंसित पावे. विषय भोगले की तुमचं पतनच होणार. का त्यातून काम क्रोध आणि काम क्रोधातून पाप आणि पाप म्हणलं की नरक. आणि म्हणून परमार्थ करताना काम क्रोध टाका. आणि मग काम क्रोध टाकले की तुमच्या जीवनात पापाची निर्मिती नाही. पाप पुण्य समान. मग श्रीगुरु तुम्हाला आपाप शोधतील. आत्मानंद आगवे जे सदा अवस्थे बरवे, ते तर तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे. मग ते तर प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, ती खेवे आटे दिंडीमा संसारी कहे. काम क्रोध लोभा झाडा करून ठाके उभा, तो एवढी लाभा गोसावी होय. बरोबर आहे. तुम्ही जर तुमच्या जीवनात ज्ञानेंद्रियाचे विषय नाही भोगले, अर्थात काम भोगला नाही, तर काम क्रोध गेले तर तुमच्या जीवनात पापाची पुण्याची निर्मिती थांबेल. पाप नाही पुण्य नाही. श्रीगुरु तुम्हाला शोधत येईल आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तो तुम्हाला मुक्त करेल. आणि म्हणून मुख्य आधी विषय त्याग. जीवन जगताना आम्हाला काय करायचं आहे, परमार्थ करताना काय करायचं आहे, तर ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागायचे. जो ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागतो त्याच्या जीवनात सुखही नसते दुःखही नसते. तो संत असतो आणि त्याचा गर्भवासही संपतो. हे विषय ज्या ते नाकडीती त्या सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. नंबर आहे. विषयाचा त्याग केला की पापही नाही पुण्य नाही सुखही नाही दुःखही नाही आणि गर्भवासही नाही. तुमचा गर्भवास संपावा असं वाटतं असेल, जन्ममनाचा फेरा चुका वाटत असेल, तर ज्ञानेंद्रियाचे विषय टाका. कारण ज्ञानेंद्रियाच्या विषयातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंध. ज्ञानेंद्रियाचे विषय, त्या विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून कामक्रोध आणि कामक्रोधातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंध. आणि म्हणून या क्रोधाला जिंकण्यासाठी सर्वात सुलभ आणि सोपं साधन जर काय असेल तर तुकोबाराय सांगतायत की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. दोन गोष्टी सांगितल्या तुकोबाराय. राम म्हणता काम क्रोधाचे दहन. काम क्रोध दोन्ही जळतात आणि अभिमानही मरतो. जीवन कशानं बांधलंय? अहंकार आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. अहंकार जिवंत आहे तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो. आतून डोसणी मारतो, भाग तुला असं म्हटलं, तुझी निंदा केली, तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगता. कुणामुळं? अहंकारामुळं. अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. निंदा भोगली कानानं, त्यातून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, पापातून संसार बंध. कुणी बांधलंय? अहंकार आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. मग यांना मारायसाठी औषध काय? तर तुकोबाराय म्हणतात ते राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. सातत्याने रामनाम मुखात धारण करा. अहंकार मरतो. अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचे विषय मरतात, त्याचा भोग नाही. मग तुमची लाख निंदा करो,
तुमची लाख कोणी निंदा करो, तुम्ही निंदाचे विषय भोगत नाही. तुम्हाला स्तुतीने आनंद झाला तर निंदेने नक्कीच दुःख होईल. म्हणजे वाक्य बारकाईने ऐका. स्तुतीने आनंद झाला तर निंदेने नक्कीच दुःखी होईल. तुम्ही स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. तुम्हाला उद्बत्तीच्या वासाने आनंद झाला तर पादलेल्या वासाने नक्कीच दुःख होईल. तुम्ही उद्बत्तीच्या वासाने आनंदू नका, पादलेल्या वासाने दुःख होणार नाही. पाठीहून कोणी मृदू हात फिरवला, प्रेमाने हात फिरवला, आनंद झाला तर चापट मारल्यावर नक्कीच दुःख होईल. मृदू स्पर्शाने आनंदू नका, चापट मारल्याने दुःख होणार नाही. तुम्हाला सुंदर रूप पाहिल्याने आनंद झाला तर घाणेरडं रूप पाहिल्याने नक्कीच दुःख होईल. सुंदर रूपाने आनंदू नका, घाणेरड्या रूपाने दुःख होणार नाही. गुलाबजामुन खाल्ल्याने आनंद झाला तर कडू कारल्याने नक्कीच दुःख होईल. गुलाबजामुने आनंदू नका, कडू कारल्याने दुःख होणार नाही. हे ज्ञानेंद्रियाचे विषय टाका. आणि हे टाकण्यासाठी रामनाम आहे. राम म्हणता कामक्रोधाचे दहन होय अभिमान देशदडी. हे विषय टाका, कारण यांच्यातून रागद्वेष, रागद्वेषातून काम क्रोध, आणि काम क्रोधातून द्वैत आणि पाप, आणि यातून संसार बंधन. आणि हे ज्ञानेंद्रियाचे भुजंग म्हणतात. आणि आम्हाला आत्मज्ञानापासून आणि मोक्षापासून वंचित ठेवतात. म्हणून शेवटचा टप्पा. आणि म्हणून या विषयाला जिंकण्यासाठी, या विषयातून काम करू देत, तर विषयाला जिंकण्यासाठी ज्ञानोबारायांनी शेवटचे 5 मिनिट ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात अभ्यासयोग सांगितला आहे की विषय कसे जिंकाव्यात. ज्ञानोबारायांनी 4च वया लिहिल्या, पण पूर्ण संसार कसा जिंकावा या 4च वयातून सांगितले 12व्या अध्यायामध्ये अभ्यासयोगात. ज्ञानोबाराय बोलतात, तरी गा ऐसे करी या आटा पारा माझारी मोटके निमिष भरी देतो जाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख ती तुले आरोचक विषयी घेईल. जसा शरदकाल रिगे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचनी. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडू सुता मीची होईल, मीची होईल. या 4 वया जर तुम्ही बारकाईने अभ्यासल्या तर ज्ञानेश्वरी बाकीची नाही वाचली तरी चालते. पूर्ण अध्यात्माचं सार ज्ञानोबारायांनी या 4 वयात ओतलंय. काय बोलते माऊली की या आटा पारा माझारी तरी गा ऐसे करी, तरी गा ऐसे करी या आटा पारा माझारी मोटके निमिष भरी देतो जाय. अर्जुना म्हणले असं कर, दिवसात 8 प्रहार आहेत एकूण, सकाळ दुपार 3रा प्रहार वगैरे एकूण 8 प्रहार आहेत. त्या कुठल्याही एका प्रहारात एकदा राम म्हण. तरी गा ऐसे करी या आटा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझा. निमिष म्हणजे सेकंद, 1 सेकंद. या 8 पहारात 24 घंट्यात एकदा राम म्हण. उद्या 2दा म्हण, परवा 3दा म्हण. आणि ज्ञानोबा बोलतात की या मनाचे एक निके जे देखिले गुढीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखच कौतुके दावीत जायचे. या मनाच्या सगळ्या सवय वाईट आहेत, याची एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडं जायला चटावतं. हे फार खोडीले म्हणजे याच्या सगळ्या सवय वाईट आहेत, याची एकच सवय चांगली, याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडं जायला सोकतं. याला रोज सिनेमा दाखवा, रोज तमाशा दाखवा, ते सिनेमा तमाशाला चटावेल. पण याला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही चटावेल. एवढीच एक चांगली सवय म्हणली याची. या मनाचे एक निके जे देखील गुढीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावी येत जायचे. मग याला जे रोज दाखव तिकडे जायला चटावता ना म्हणले, याला जे रोज दाखव त्याला चटावतंय, मग याला हरिनाम दाखवा ना रोज, हे हरिनामालाही चटावेल. आणि म्हणून अभ्यासयोगाची पहिली वही ज्ञानोबा लिहितात, तरी गा ऐसे करी या आटापारा माझारी मोटके निमिषभरी देतो जाय. याला दिवसात एकदा राम म्हणायला, उद्या 2दा, परवा 3दा, 4दा, 5दा असं करत करत हळूहळू हरिनाम वाढवत जा. याला रोज हरिनाम दाखवत जा. आणि याचा स्वभाव, याला जी वस्तू रोज दाखवावी ती तिकडं जायला चटावते. या मनाचे एक निके, याची ही सवय. याला रोज जे दाखवाल तिकडे जायला चटावतं. मग रोज हरिनाम दाखवा ना म्हणले, हे हरिनामालाही चटावेल. आणि हरिनामाला चटावलं की त्याला हरिनामात गोडी दिसू लागेल. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख ती तुले आरोचक विषयी घेईल. आरोचक म्हणजे तिटकारा, विषय म्हणजे आपण जे बोलत ना इंद्रियाचे. जे जे का निमिक देखेल माझे सुख ती तुले आरोचक विषयी घेईल. याला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही चटावल. आणि हरिनामात याला गोडी दिसू लागली की याला विषय भोगाचा तिटकारा येईल. हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाही. मग जैसा शरद कालू रिगे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. आणि याला हरिनामात जर गोडी दिसू लागली त्याला विषयाचा तिटकारा येईल. आणि जशा उन्हाळ्याला की नद्या आटू लागतात तसे प्रपंचाला आणि विषय भोगाला आटेल.
आणि चित्त प्रपंचाला आणि विषय भोगाला आटणं म्हणजेच वैराग्य. आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोगी जीव होते. ते हे बरोबर आहे. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोगी जीव होते. मग भोगातून निघता चित्त मज माझी निघता हळूहळू पंडू सुद्धा मीच होईल. मनाला रोज थोडं थोडं हरिनाम दाखवा, रोज दाखवा, वाढवत जा. त्याला हरिनामाची चटक लागेल, हरिनामात गोडी दिसू लागेल. हरिनामात गोडी दिसली ते हरिनामाला चटावेल. त्याला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. नद्या जशा उन्हाळ्यात आटू लागतात तसं हे प्रपंचाला आटेल. चित्त प्रपंचाला आटेल, विषयाला आटेल आणि त्याला हरिनामाच आवडू लागेल. आणि मग ते विषयातून संसारातून निघेल आणि परमात्म्यात शिरेल आणि एक दिवशी ते कायमस्वरूपी परमात्माच बनेल. याला अभ्यासयोग म्हटलंय. आणि मग विषयाचा तिटकारा यावा की ज्या विषयातून कामक्रोध पैदा होतात आणि त्यातून द्वेष आणि पाप पैदा होत आहे. आणि हे कामक्रोध आणि द्वेष पाप ज्ञाननिधीवर जाऊन भुजंग बसतंय, भुजंग म्हणून बसतंय आणि पहारा देत आहे. आणि आमचंच आत्मज्ञान आम्हाला मिळू देत नाही. ते विषय जीवनात आम्ही भोगू नये यासाठी प्रभावी साधन आहे रामनाम. कारण रामनाम सातत्याने भोगल्यामुळं त्याला रामनामात गोडी लागते मनाला आणि त्याला विषयाचा तिटकारा येतो. विषय आपोआप पळून जातात. आणि म्हणून सातत्यानं रामनाम घ्या. आणि म्हणून सातत्यानं नाम घेणं हाच खरा परमार्थ आहे. तुम्ही लाख कीर्तन करा, प्रवचन करा, काय गप्पा मारायच्या मारा, पण याचा सार एकच निघतो की सातत्यानं रामनाम घ्या. आणि एका वाक्यात ज्ञानोबराय गुंडाळतात. रिकामा अर्धगडी काय म्हणायचं ज्ञानोबराय, सगळे एका वाक्यात गुंडाळ आहे. रिकामा अर्धगडी राहू नको, तू सातत्यानं रामनाम घे बस. विषयाचा त्याग, अहंकाराचा त्याग. आणि विषय अहंकार मेले, त्याचा त्याग झाला. ही लाख तुमची कोणी निंदा करो, तुम्हाला काही म्हणो, तुम्हाला द्वेषच येत, त्या निंदा करण्याचा द्वेष येत नाही. द्वेष नाही तर क्रोध नाही. जगात परमात्मा स्वरूप दिसू लागतं. द्वेषाला निंदा भोगली तर द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून द्वैत आणि पाप आणि संसार बंधने पाप भोगण्यासाठी. पण तुम्ही आता ज्ञानेंद्रियाची विशेष भोगत नाहीत. रामनाम तुमच्या मुखात फिट झालंय. अहंकार मेलाय, आतून डोसणी मारायला कोणी नाहीये. लाख निंदा केली, तुम्ही विशेष भोगत नाहीत, निंदा भोगत नाहीत. निंदा भोगली नाही, द्वेष नाही, द्वेष नाही तर जगात परमात्मा स्वरूप दिसू लागतं. जगात परमात्मा स्वरूप दिसणं हेच आत्मज्ञान आहे. आणि द्वेष नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. मग आता ज्ञानानिधीवर भुजंग म्हणून पहारा देण्यासाठी रागद्वेष नाहीत, कामक्रोध नाही, द्वैत पापही नाही, पहारा द्यायलाच कुणी नाहीये. घर उघडं पडलं आत्मज्ञानाचं. घरात माणूसच नाही, चोराला मोकळीक झाली घर लुटायला. घरात पहारेकरीन माणूस असेल तर घर सावध राहील किंवा चोरी व्हायची नाही. पण आता घरात कुणीच नाही, चोर शिरेल. तसं इथं पहारा द्यायला रागद्वेष, कामक्रोध आणि द्वैतानी पाप नाहीये. हे आत्मज्ञानावर पहारा द्यायला हे उघडं पडलं. तात्पर्य विषय न भोगल्यामुळं रागद्वेष नाहीत, कामक्रोध नाही, पाप नाही, द्वैत नाही. पाप नाही म्हणून पाप भोगायची गरज नाही. पाप पुण्य संपलं की पुढचा जन्म नाही. श्रीगुरु शोधत येतो आणि अहं ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून ज्ञाननिधीचे भुजंग जे ज्ञानोबारांनी शब्द वापरलाय की हे ज्ञाननिधीचे भुजंग, कामक्रोध ज्ञानाचे भुजंग आहे, त्याच्यावर पहारा देतात. म्हणजे काय, म्हणजे काय, वाचायचं आणि पुढं चालायचं, वाचायचं आणि पुढं चालायचं, हे भुजंग. अरे काय भुजंग, हे ज्ञाननिधीचे भुजंग. याचा अर्थ तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले, उदाहरणार्थ कानाचा विषय निंदा भोगला तर त्यातून निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून पाप. आणि पाप म्हणलं की ते फेडावंच लागतं. आगा कर्मे जीवरावे. आणि पुढचा जन्म जर धरायचा तर आत्मज्ञान होईल कसं तुम्हाला. मग ज्ञानेंद्रियाचे विशेष नाही भोगले, निंदाच नाही भोगली, तर द्वैत नाही, पाप नाही, पाप नाही, पुण्य नाही, तर पुढचा जन्मच नाही. श्रीगुरूला यावं लागतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव हो गुरु. जीवन पाप पुण्य रहित झालं, तुम्ही अद्वैतात गेले, श्रीगुरूला शोधत यावं लागतं. त्याच्या येण्याच्या आधीच आत्मज्ञान झालेलं असते तुम्हाला. जगात परमात्मा स्वरूप तुम्ही पाहत असता. जीवनात पाप नाही, पुण्य नाही, द्वैत नाही, तुम्ही अद्वैतात गेले, जगात परमात्मा स्वरूप पाहायला लागले. आता पाप नाही, पुण्य नाही, तर जन्म कशाला धरायचा. जन्म धरायची गरजच नसते. जन्ममरण संपलं. मग श्रीगुरूला यावं लागतं आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून द्यावी लागते. तो दाखवतो फक्त की तू आत्मज्ञानी आहेस. आता इथं पहारा द्यायला कोण नाही. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले, निंदा हा कानाचा विषय भोगला तरच त्यातून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून द्वैत आणि पाप. आणि हे काम, क्रोध आणि द्वैत आणि पापच ज्ञानेंद्रियाचं भुजंग बनतं. आणि तिथं आत्मज्ञानाचं रक्षण करतात. पाप भोगण्यास, अर्थात पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि मग श्रीगुरू येत नाही, आत्मज्ञान मिळून देत नाही. आणि यालाच म्हणायचं हे ज्ञाननिधीचे भुजंग. पण आता विशेष नाही भोगले, रामनामानं अहंकार मेला, आता आतून डुसणी मारायला कुणी नाही, ज्ञानेंद्रियाचे विशेष नाही भोगले,
कानानं निंदा नाही भोगला तर द्वैत नाही, क्रोध नाही, द्वेष नाही, क्रोध नाही. निंदा नाही भोगली म्हणून द्वेष नाही, क्रोध नाही, पाप नाही, द्वैत नाही. आता पहारा द्यायला कुणी नाही. काम क्रोध नाही, द्वैत नाही आणि पापही नाही. जीवन पाप पुण्य रहित झालं. श्रीगुरूला यावं लागतं. आता पुढचा जन्म नसतोच. पाप पुण्य संपलं की समान झाले. आता पाप पुण्य संपलं. जीवनात पाप नाही, पुण्य नाही. श्रीगुरूला यावं लागतं आणि तो आत्मज्ञानी आहे म्हणून हा आत्मबोध द्यावा लागतो आणि तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून जीवन जगत असताना परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल तर सातत्याने मुखात रामनाम धारण करा. आणि रामनामाला अहंकार मरेल. अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचे विषय मरतील. विषय भोगणार नाहीत. आणि विषय भोगले नाहीत की त्यातून रागद्वेष नाहीत, कामक्रोध नाहीत. कामक्रोध नाहीत तर द्वैत आणि पाप नाही. आणि मग ज्ञाननिधीवर पहारा द्यायला कोणीच नाही. हे ज्ञान उघडं पडलं. ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा सांगितली आणि तुम्हाला आत्मज्ञान होईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. पण विषय भोगलेच. रामराम मुखात नाही म्हणून अहंकार ढुसणी मारेल. अहंकार ढुसणी मारेल. तुझी निंदा केली बघ, तुम्ही निंदा भोगाल. निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून द्वैत आणि पाप आणि रागद्वेष, कामक्रोध, द्वैत आणि पाप म्हटलं की ज्ञाननिधीवर पहारा देणार. पाप म्हटलं की पुढचा जन्म आलाच. श्रीगुरू येणार नाही, आत्मज्ञान होणार नाही आणि तुमचा मोक्ष दुरावेल. आणि म्हणून विषय भोगातून, विषय भोगलेच तर विषय भोगातून निंदा या विषय भोगातून, एकच विषय सांगितला कानाचा, आपण बाकीचे सांगितले नाही. निंदा या विषय भोगातून, द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून द्वैत आणि पाप आणि ज्ञाननिधीवर भुजंग म्हणून पहारा देतील आणि तुमचं ज्ञान तुम्हाला दुरावेल. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारकचे पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवनितीही लोकी. भजिजो आदि पुरुखी, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये, द्रष्टादष्ट विजय. एत मने श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो, येणे वरे ज्ञानदेवो. पुंडलिक